जसे चरित्र केले नारायणे, हे जसे चरित्र केले नारायणे, रामचा गोधनी राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणराम, ऐसे दे प्रेम काही तळा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन कीर्तन वडील आपण जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा विष्णू असणारे गोपाळ त्यांचा 3 चरणांचा आणि भगवंताचा विलक्षण असणारं चरित्र वर्णन करून सांगणारा, भगवंताच्या अवताराचं महात्म्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा या अभंगामध्ये मौलिक गोपाळ आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात. तत्पूर्वी आपण इथं सांगताना म्हणतो हरी आसे श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग दंडवत, विश्रांती पावलो सांभाळ करी वाढले अंतरी प्रेम सुख. ये जसे चरित्र केले नारायणे, ये जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधनी राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही तळा. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार अखंड नाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तनची सेवा ही अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पकरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांचा भगवंताच्या अवताराचं प्रयोजन वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात भगवान अनंतकोटी ब्रह्मांडाचं नायक आहे. त्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे आणि या विश्वामध्ये त्याने म्हणत तो स्वतःच खेळतो आहे. त्याला हा खेळ मांडायचा आणि खेळण्याकरिता त्याने हे निर्माण केले. मग खेळ सावरणं सुद्धा त्याचंच काम आहे आणि सगळं खेळून झाल्यावर मोडून टाकणं सुद्धा त्याचंच काम आहे. तयार करणारा तोच आहे, स्वतः खेळणाराही तोच आहे आणि मोडणारा सुद्धा तोच आहे. म्हणून त्यांनी उत्पत्ती स्थिती आणि संहार 3 गोष्टी करणारा हा परमात्मा तो त्यांनी खेळतो. हा खेळ म्हणजे त्याचं चरित्र, तो चरित्र करतोय. अनेक प्रकारनं चरित्र करणारा हा परमात्मा तो त्यांनी मला फक्त हे विश्व निर्माण करून त्याच्यात अशा पद्धतीनं स्वतःच अभिनय निमित्त उपादान करण रूपानं व्याप्त राहण्याकरिता हे सगळं करतोय असं नाही. तो स्वतःजवळ असलेला आनंद स्वतः भोगण्याकरिता करतोय. वास्तविक पाहता तो स्वतःच आनंद रूप आहे. त्याच्याशिवाय या जगतामध्ये आनंद दुसरा कुठेच नाही. म्हणून त्याला आनंद म्हणायला सुद्धा जागा नाही करत. पण तरी सुद्धा त्याला आनंद का म्हटलं? सापेक्षित भाव आहे. सापेक्षित कुठेतरी दुःख पाहायला मिळालं म्हणून त्याच्या विरोधी आनंद सांगावा. म्हणून सापेक्षित आनंद शब्द वापरला तर आनंद म्हणण्याचं सुद्धा तिथे काम नाही. असा असणारा तो परमात्मा त्याच्याकडे ती स्वतःच आहे आणि असलेलं त्याला भोगायचं आहे. महत्वाची गोष्ट. मग काही गोष्टी मिळाल्या फक्त मिळून टाकू नये, ते भोगायला
पण आपल्या जवळ जे आहे ते आपण भोगलं पाहिजे, नाहीतर काही नाही. दुर्दैवी माणसं असतात, निदैवी असतात, ज्यांना मिळतं पण भोगता येत. महाराज त्यांनी म्हणतात निदैवाचे परिवर्तन लोह्या रोकड्या सहस्र गोरी बैसनी उपवास करू दरिद्री आहे. जसं त्यांनी मला फार भाग्यानं काहीतरी मिळालं, सोन्याच्या कांबीच मिळाले आणि त्या पुरून ठेवल्या, त्याच्यावर पुरतं टाकले येऊन भीक मागायला बसलं उपाशी. काय उपयोग आहे? सोनं नाणं एवढं तुझ्याजवळ आणि तू त्याच्यावर भीक मागत बसलं. मिळालेली गोष्टाची भोगली पाहिजे. म्हणून भगवान सत्य स्वरूप आहे, भगवान चैतन्य स्वरूप आहे, भगवान आनंद स्वरूप आहे. हे आनंद त्याचं स्वरूप आहे आणि ते आनंद स्वरूप स्वतः बघण्याकरिता हा भगवान त्यांनी अशा पद्धतीने लीला करतात, तो चरित्र करतो. मग काय केलं त्यानं त्यांनी मला सुंदर असणारं रूप धारण केलं. हा द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन त्यांनी मला स्वतःही आनंद घेऊ लागला भक्तांच्या संगतीमध्ये आणि भक्तांनाही आनंद देऊ लागला. आणि हे आनंद देण्याची त्यांनी प्रक्रिया करण्याकरिता काय केलं, त्यानं चरित्र केलं. काय केलं चरित्र? तो त्यांनी मला बाल रूप धारण करून कधी चरित्र केलं, कसं केलं म्हणजे या अवस्थेत केलं. कोणत्या अवस्थेत? हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. या अवस्थेतून भगवंतानं चरित्र केलं, रांगताना चरित्र केलं, गोधन राखताना चरित्र केलं. हे चरित्र केलं. एवढंच त्यांनी केलं का भगवंतानं नाही ना मला हे सुद्धा पुढे जाऊन बंद करून टाकलं. पण काय केलं? हे सोंग सारे या रुपयानंद पुढे बहुत करणे आहेत. हे सुद्धा सोंगच घेतलं होतं खेळण्याकरिता आणि ते सारून दिले. का बरं? अजून पुढे काहीतरी करायचं म्हणून. म्हणजे गोकुळामध्ये 11 वर्षांनी 56 दिवसापर्यंत ब्रजभूमीत हा कन्हैया राहिला. तिथं रांगू लागला, तिथं खेळू लागला, तिथं अनेक प्रकारचे लीला करू लागला. पण हे सुद्धा काय घेतलं होतं? सोंग घेतलं होतं. हेच घेतलेलं सोंग सारलं. हे सोंग सारेले या रूपे आनंद. हे रूप घेऊन भगवंताने हे सोंग सुद्धा सारून टाकलं. का बरं? पुढे बहुत करणे आहे. अजून पुढे काय काय करायचे? तर मग त्याला धर्माची स्थापना करायची आहे, अधर्मी असणाऱ्या लोकांचा निपात करायचा आहे, दुष्टांचा संहार करायचा आहे, पापाचा भार कमी करायचा आहे. हे सगळं पुढे त्याला करायचं. पण हे करण्याकरिता, धर्माची स्थापना करण्याकरिता त्याचा अवतार झाला. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. या नारायणानं धर्माची स्थापना करण्याकरिता हा अवतार धारण केला. म्हणून अशा टप्प्याटप्प्यांमधून त्यानं चरित्र करून जगाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट केलं. पण असा असणारा तो परमात्मा आहे, त्याचं मला चिंतन घडावं म्हणून त्यांनी माझी वाणी तुझी गुणानुवाद वर्णन करत राहू. माझी वाणी तुझी वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही का. आणि हे भगवंता, हे चरित्र करणारा तू आहेस. माझ्या वाणीकडून तुझे गुणानुवाद वर्णन व्हावेत असं प्रेम, अशी काही अवस्था मला प्राप्त करून दे, असं जगद्गुरु तुकोबरा ध्रुवपदातून म्हणतात. हा बाळक्रीडेतला आनंद आणि बाळक्रीडेचं ध्रुवपद एकच. जसं हरिपाठाचं ध्रुवपद असताना हरिमुख्य म्हणा, तसं बाळक्रीडेचं ध्रुवपद आहे मला माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही का. म्हणून अभंग जरी 3-4 असला तरी ध्रुवपद त्याला जोडून म्हटलं पाहिजे. म्हणून त्यांनी हे ध्रुवपद आपण अशा पद्धतीने पाहतो. पण असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. हे दसरे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताय. माझी बाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही का. आज काल्याचा प्रसंग आहे आणि या काल्याच्या प्रसंगामध्ये संप्रदायाचा दंड करते की भगवंताचं चरित्र सांगा. ते चरित्र असं आहे महाराज जे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद देणार आहे. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थातला उद्देश काय आहे हे जर त्यांनी पाहायचं असेल तर परमार्थ करताना एकच उद्देश असतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे. काय उद्देश आहे परमार्थातला? तो उद्देश म्हणजे त्यांनी आपल्याला हे जीवन प्राप्त झालेलं आहे आणि हे जीवन प्राप्त झालेलं असताना याच जीवनामध्ये आपण मुक्त स्थिती प्राप्त करून घेणे हा उद्देश आहे. मुक्त होण्याकरिता आपल्याला शरीर मिळालं, मुक्त होण्याकरिता आपल्याला जीवन मिळालेलं आहे, मोक्ष प्राप्त करण्याकरिता मिळालेलं आहे, जन्म मरणाची परंपरा संपून टाकण्याकरिता मिळालेलं आहे. म्हणून सगळ्यात पहिलं टार्गेट आपल्या जीवनाचं जर काय असलं पाहिजे तर मुक्त होणं असलं पाहिजे. माणूस त्यांनी काय काय करेल, लोक परमार्थ करतात म्हणजे परमार्थाच्या दृष्टिकोनातून काय काय केलं पाहिजे त्यांचे दृष्टिकोन फार वेगवेगळे असतात. परमार्थ फार चांगलं गायन करता आलं लोकांना वाटतं मी परमार्थ करतो.
फार चांगलं हे वादन करता आलं, माणसाला वाटतं मी परमार्थ होतो. फार वाऱ्या केल्या 5-50, त्याला वाटतं मी 50 वाऱ्या केल्या मी परमार्थ होतो. फार पोथ्या वाचल्या त्याने ढीग वाचला पोथ्यांचा, त्याला वाटतं मी परमार्थ होतो. हे करणं योग्यच आहे, अयोग्य शब्द काहीच नाही. हे गायन करणं योग्य आहे, हा मृदंग वाजवणं योग्य आहे, त्या पोथ्या वाचणं योग्य आहे, त्या वाऱ्या करणं योग्य आहे. पण आता हे योग्य म्हणून पण कशाला घातला मध्ये, हा पण त्याच्याकरिता आहे. हे करतो कशाकरिता हे कळालं पाहिजे. हे करून जर ज्याच्याकरिता करतो ती मिळालं नसेल तर करून काय उपयोग, काय फायदा आहे. हा मृदंग वाजवला जातो, हे वाजवतात फार गोड वाजवतात. हे जर मला चांगलं वाटतं म्हणून वाजवत असतील नापास, हे तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून वाजवत असतील नापास. पण हे जर भगवंताला प्रिय वाटतं म्हणून वाजवत असतील उत्तीर्ण झाले. मला 100पेक्षा 1 मार्क जास्त आहे. महत्वाची गोष्ट, भगवंताकरिता जर हे करत असतील, भगवान कृपा करून मोक्ष स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देईल तो समर्थ. हे फार सुंदर गातात. यांचं गाणं जर मला रिझवण्याकरिता असेल आणि त्यापेक्षा तुम्हाला रिझवण्याकरिता असेल, तुम्ही काय देणार आहात? देऊन देऊन फार तर धन द्याल, याच्यापेक्षा काय देऊ शकाल? फार तर फार प्रशंसा करावं, तोंडावर फार चांगलं म्हणा, याच्यापेक्षा काय द्याल? मोक्ष तर देणार नाहीत ना. मग त्याने गाणं असावं लोकांकरता नाही, माझ्याकरिता नाही, गाणं असावं भगवंताकरिता, तो भगवान मोक्ष देईल. मोक्षदानी असणारा परमात्मा आहे. माझी परमार्थाची प्रत्येक साधना भगवंताच्या प्राप्तीकरिता असावी. माझ्या परमार्थातली प्रत्येक क्रिया मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरिता असावी. म्हणून त्यांनी माझं जीवन भगवंताच्या प्राप्तीकरिता असावं असं ज्या परमार्थिकाला वाटतं, तो त्यांनी अशा पद्धतीने जीवनामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकतो. तोच खऱ्या अर्थाने जिवंत असून मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकतो. नाहीतर जन्मभर हे मिळवायचे ते मिळवायचे ते मिळवायचे म्हणत म्हणत जर तो परमार्थ करत राहिला तर या सगळ्या गोष्टी मिळतील पण मोक्ष मिळणार नाही. म्हणून त्यांनी सगळ्यात पहिलं टार्गेट जर काय असेल, मोक्ष मिळवणं, मुक्त होणं. आणि मग जिवंत असताना जर मोक्ष प्राप्त झाला, तुम्ही ऐकत ना सगळेजण, मला तुम्ही सांगा, मोक्ष ही जी कल्पना सगळ्यांना माहिती आहे ना? पण नाही तर काही परमार्थिक असे पाहायला मिळतात, अख्खा जन्म जातो महाराज माळ घालून, अख्खा जन्म जातो गळण लावून, अख्खा जन्म जातो महाराज सगळ्या पोथ्या वाचून, पण मोक्ष कशाला म्हणतात, कशाबरोबर खातात माहीतच होत. कशा करता परमार्थ केला आणि काय आपण सगळं करतो, तळतळ येते महाराज. आता इथे आल्याबरोबर या सगळ्या लोकांनी मला गरडा घातला आणि हे मला म्हणले तुम्ही पुढच्या वर्षी कथा केली पाहिजे. मला असं वाटतं तुमच्या गावात नाही, कुठंच कथा करूच नाही. शीन आला, त्या शीन येण्याचं कारण एवढंच आहे, लोक ऐकतात फार फार छान आहे, अशा माना डोलवतात, पुन्हा त्यांनी मला मस्त होतात, ऐकतात सुद्धा फार. गरीब कोणीच नाही, अजिबात पाहायलाच मिळतं प्रत्यक्ष. गरीब कोणीच नाही, कोणाला धर्माची जाण नाही, कोणाला देव नको आहे, कोणाला मी डोक्यावर घेऊन घेतोय देव घ्या, कोणी देव घ्या. लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न करतो, लोक माझ्या समोर हो हो म्हणतात आणि कोणीच देवाला पोटात सापडताय. मी माझं आयुष्य खर्च करतो. कशाकरिता खर्च करतो? माझ्या जीवनामध्ये मला भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घ्यायचे आणि त्याच्या प्राप्तीकरिता हे जीवन मला अनमोल किमतीचे मिळाले. याचा एक श्वास महत्वाचा आहे. एका एका श्वासात मी माझ्या भगवंताचं चिंतन करू शकतो. माझ्या जीवनामध्ये आनंद घेण्याकरिता दिले हे जीवन त्यांनी मी खर्च करतोय या लोकांना सांगण्यामध्ये, की ज्यांना त्याच्याशी काय घेणं नाही. कशाकरिता मी सांगतो? म्हणून जर त्यांनी माझ्या सांगण्याला कोणी ऐकत असेल आणि ऐकून जर माझ्या भगवंतावर प्रेम करीत असेल, मोक्ष प्राप्तीकरिता टास करीत असेल तर ते सांगणं सफल झालं. नाही तर आमचे भाऊ म्हणायचे का हा वेळ तो का नाही गेला तर कुछ नाही, म्हणे गेला होता आमच्या ठिकाणी काय आणलं म्हणजे काहीच नाही, गेला कीर्तन करून आला. लोक हा म्हणजे ते त्यांच्या घरी तू तुझ्या घरी, लोकांचा कार्यक्रम सुरूच आहे. मला कशा करता मी हे करतो? हे सगळं करायचं त्या परमात्मा स्वरूपाच्या प्राप्ती करतात. म्हणजे निदान पारमार्थिक माणसाला मोक्ष कशाला म्हणतात हे कळावं. आणि हे जर नाही कळालं त्याला परमार्थ केला तर काही हाताला यायचं नाही. माझा ऐका लक्षपूर्वक तुम्ही सगळ्यांनी. मग हे सगळं साधन त्यांनी मुक्त होण्यात येतात. मुक्त व्हायचं म्हणजे काय करायचं? जीवपणा घालवायचा. अनादिकालापासून चालत आलेला हा जीवपणा वास्तविक पाहता आत्माच आहे, तर त्याला रोग लागलेला आहे महाराज. त्याला बुद्धी त्यांनी महाराज आत्मा या जीवबुद्धी, त्याला जीवबुद्धी त्यांनी लागलेली हा रोग आहे, लागली होती क्षय व्याधी, ती व्याधीच आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज आपलं जे अंतकरण आहे म्हणजे वृत्ती, अंतकरण म्हणजे काय? वृत्ती. आणि या वृत्तीला त्यांनी मला चालवणारा एक घटक आहे, त्याचं नाव आहे चैतन्य. वृत्ती असते जड आणि चैतन्य. त्या जड असणाऱ्या वृत्तीला चेतना देणारा जर कोण असेल तर चैतन्य आहे. म्हणून त्या वृत्तीचं अधिष्ठानच आहे ते चैतन्य. म्हणून त्यांनी महाराज वृत्तीचं अधिष्ठान असणारं चैतन्य आणि त्या चैतन्याचा त्या वृत्तीत पडलेला जो आभास आहे त्या तिघांना मिळून जीव म्हणतात. असा आहे जीव. मग त्या जीवानं काय करायचं? जीवानं स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय.
ते स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं याचं नाव आहे काला. बरेच लोक मनात विचार करत असतील काल्याचं कीर्तन आहे आणि हे डबड्यात खडे घातल्यासारखं काहीतरी सांगायला लागले, खडखड 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 करून काला सांगायचा लांब राहिला. तो हा कालाच आहे. 3 प्रकारचा काला माहिती की नाही सगळ्यांना? घरी लायचा काला. आता बघा 12 वाजल्यावर बरोबर सगळेजण गाई करतील, घेऊनच येतील माझ्या बरोबर, मला जाणीव करून देतील हे आता 12 वाजता. थोडा म्हणत नाहीत ते, काहीच म्हणत नाही, फक्त घेऊन येतात. आणि आल्यानंतर मला दाखवतात तर मला हे जाणीव करून द्यायची असते की आता लांबायला लागले तुमचं आवरून घ्या. याच्यानंतर बरोबर येतं 12 वाजता. त्या ठिकाणचा अनुभव आहे महत्वाची गोष्ट. म्हणजे असू द्या. 3 प्रकारचा काळ. पहिला दही गायचा काळ, दुसरा त्यांनी हरिनामाचा खिचडी काळ आणि तिसरा जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काळ. 3 प्रकारची काले पाहायला मिळते. म्हणून जीवानं स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं, जीव हा ब्रह्मरूपच आहे हा बोध प्राप्त करून घेणं याचं नाव आहे काल. मग ऐका तुम्ही सगळे, ऐकतात ना सर्व? तुम्ही पण तिकडे फार गोंगाट आहे. मला काय वाटत तुम्हाला ऐकू येत असेल म्हणून. म्हणजे ऐकणारे आहेत त्यांनी काम उंच करू नये. महत्वाचं चिंतन सांगतो. मला तुम्ही सांगा, जीवाला मुक्त व्हायचं असतं, जीवाला मुक्त व्हायचं असतं म्हणजे त्यांनी महाराज नेमकं कोणाला मुक्त व्हायचं? मी 3 सांगितलं की नाही जीव स्वरूपामध्ये. कोण कोण सांगितलं? वृत्ती, वृत्तीचा अधिष्ठान चैतन्य आणि या चैतन्याचा वृत्तीमध्ये पडलेला आवाज, 3 गोष्टी मिळून जीव झाला. मग जीव मुक्त होतो की नाही? होतो ना. जीवालाच मुक्त व्हायचं आहे. मग जीवाला जर मुक्त व्हायचं मग त्यातला मुक्त होण्याकरिता लागतं ज्ञान. कोणाला ज्ञान होतं? वृत्तीला ज्ञान होतं, त्या चैतन्याला ज्ञान होतं, त्या आभासाला ज्ञान होतं? कोणाला होत असेल ज्ञान? काय म्हणाल तुमचं? जर वृत्तीला ज्ञान होतं, जर एखादा म्हणत असेल वृत्तीला ज्ञान होतं, वृत्ती जड आहे, जड वृत्तीला ज्ञान होत नाही. मग म्हणजे चैतन्याला ज्ञान होतं म्हणा. चैतन्याला कसं काय? ते चैतन्य स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूपच आहे, त्याला कसं काय ज्ञान होईल? जडाला ज्ञान होत नाही आणि चेतनाला ज्ञान होतं म्हणायचं काम नाही. ते ज्ञान स्वरूपच आहे. मग ज्ञान होतं कोणाला? त्या वृत्तीस्थ पडलेला जो आभास आहे त्या आभासाला ज्ञान होतं. आणि मग त्याला त्यांनी महाराज ज्ञान प्राप्त होऊन तो दाखल होतो. म्हणजे त्या आभासाची असणारी काही अवस्था आहेत ना महाराज, म्हणजे अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, ह्याच्या सगळ्या अवस्था आहेत ना आभासाच्या अवस्था. मग आभासाला ज्ञान होतं की मी ब्रह्मरूप आहे. हे जे चैतन्य आहे ते चैतन्य मीच आहे. जे सत्य स्वरूप आहे, जे त्यांनी चैतन्य स्वरूप आहे, जे आनंद स्वरूप आहे, जे अनादि आहे, जे आनंद आहे, जे आदर आहे, जे अमर आहे, जे शाश्वत आहे, या जगतामध्ये सत्य स्वरूपाने टिकून असणारे जे चैतन्य आहे ते चैतन्य मी आहे हे कळणं याचं नाव आहे काला. हाच खरा काल, हा ओरिजिनल काल. हे बाकीचे सगळे काले सोंग आहे. अभंगातच सोंग शब्द आहे. देव सुद्धा त्यांनी जगाच्या समोर प्रगट झाला सोंगच घेऊन, ते सोंगच आहे. म्हणून त्यांनी हे सगळं सोंग कशाकरिता घेतलंय? या काल्यापर्यंत जाण्याकरिता घेतलंय. हे सगळं सोंग कशाकरिता? त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूपता प्राप्त करून घेण्याकरिता. हा सगळा सप्ताह कशाकरिता? हा सगळा उत्सव कशाकरिता? हा भक्तीचा सोहळा कशाकरिता? आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपापर्यंत जाण्याकरिता. आपलं स्वतःचं स्वरूप जे आपल्या जवळचं आहे ते प्राप्त करून घेण्याकरिता बऱ्याच वेळेला बाहेर फिरावं लागतं. आणि असंच आहे ना, लोक जवळचं प्राप्त करून घेण्याकरिता बाहेर फिरतात. म्हणून ज्ञानोबांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं. ते म्हणतात, अरे देव देव म्हणून व्यर्थ का फिरस? उगाच का फिरतोस देव देव म्हणून? निज देव निमसी मुळे कोणी? स्वतःचा देव तुला माहित नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कुठे काही. ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे. आणि हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. हे जाणणं याचं नाव आहे काला. या कालापर्यंत जायचं. पण अशा पद्धतीचा काला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. आणि असा काला प्राप्त झाला रे झाला जिवंत असून त्यांनी मला तो काला खायला मिळतो. महत्वाची गोष्ट तुम्ही ऐकतात ना सर्व. म्हणजे त्यांनी मला जीवाला मुक्ती प्राप्त होती. आम्हाला एक प्रश्न विचारायचा. मला तुम्ही सांगा, माणसाला मोक्ष किंवा मुक्ती जिवंतपणे मिळते का मेल्यावर? जिवंतपणेच मिळते ना. फक्त बाकीच्या सगळ्यांचं म्हणणं काय? जिवंतपणेच मिळतो ना मोक्ष. मोक्ष हा जिवंतपणेच मिळतो. काही लोक म्हणतात मेल्यावर मिळतो. आता मेल्यावर कसा मिळेल मला मोक्ष? जिवंतपणेच मिळतो. निदान आपल्या संप्रदायात तरी मेल्यावर मोक्षाची कल्पना नाही. म्हणून त्यांनी ते मेल्यानंतर मोक्ष म्हणणारी माणसं संप्रदायाला मानले. जिवंतपणेच मोक्ष मिळतो. प्रमाण सांगू का? याची देही याची डोळा मोहमुक्ती बसवतो. म्हणजे जिवंतपणे मोक्ष प्राप्त होत असतो. महत्वाची गोष्ट आहे. मग जिवंतपणे जर मोक्ष प्राप्त होतो आणि याच देहात याच डोळ्याला जर दिसतो तर जरा आपापलं तपासून बघा बरं. मिळतो की नाही जिवंतपणे? आपण सगळं जिवंत आहोत की नाही? बरं, जिवंतपणे मिळतो म्हणजे आपण जिवंत आहोत. पहिला मुद्दा सांगतो.
बरं, याच देही याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा, याच डोळ्याने भोगता येतो की नाही? मुक्तीचा सोहळा प्राप्त होतो. मग विचारवर आपल्या मनाला कुठे आहे मोक्ष, कोणत्या कोपऱ्यात बसलाय, सापडलाय का, मिळालाय का? आणि जर मिळाला असेल त्याच्या समोर साष्टांग प्रणिपात मागा. आणि जर मिळाला नसेल आणि बऱ्याच दिवसापासून साधन आपण करीत असलो आणि अजून मोक्ष मिळाला नाही, तर मग त्याला मला विचारायचंय, तुम्ही काय करता? जर अजून मोक्ष कळतो ना, मिळालेला कळतो, जिवंतपणे मिळतो ना, मिळतो. मग जिवंतपणे मिळतो, मिळालेला कळतो. मग आपण जिवंत आहोत ना, अजून मिळालं नाही, आपल्याला कळालाच नाही. मग आपण काय करतो? म्हणजे आपण आतापर्यंत जे जीवन आहे हे जीवन त्यांनी आता खराब करून टाकले. पण आपण त्यांनी अट्टहास केला पाहिजे. आपण त्यांनी मला जीवन मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरिता अग्रेसर केलं पाहिजे. जिवंतपणे मोक्षाच्या प्राप्तीकरिता अट्टहास केला पाहिजे. तुकोबांनंतर यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडा बाबा. म्हणून तर शेवटच्या चरणात त्या अभंगाच्या वर्णन करून सांगतात, हे तुका म्हणे मुक्ती मुक्ती पडलेली नोवरी. आता दिवस चारी खेळ मुक्त असलेली असणारी स्थिती तिने प्राप्त करून घेतली. आणि आता शिल्लक आहे जे 4 दिवस आहेत ते खेळ आहेत, मस्त आहे. म्हणून जिवंतपणे मोक्ष प्राप्त करून घेता येतो. तो मोक्ष प्राप्त करून घ्यावा. आणि तो प्राप्त करून घेतल्यानंतर मग काय करावं? शिल्लक राहिलेल्या काळामध्ये समजा एखाद्याचं 50 वर्षाचं वय झालं आणि त्याला 100 वर्षाचं आयुष्य असलं आणि 50व्याच वर्षी त्याला ज्ञान झालं, ज्ञान तो मोक्ष प्राप्त झाला, म्हणजे तो मुक्त झाला. मग किती दिवस शिल्लक राहिले त्याच्या आयुष्यातले? 50. मग 50व्या वर्षी जर तुम्ही मुक्त झाले आणि पुढचे 50 वर्ष अजून शिल्लक आहे, मग काय करणार? खेळले. म्हणजे त्याच्यात काहीतरी भगवंताचं चिंतन करून त्याचा आनंद उपभोगायचा हा महत्वाचा विचार. मग तो आनंद उपभोगण्याकरिता काय केलं पाहिजे? ज्या स्वरूपाला प्राप्त करून घेतलं ना, त्या स्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. आणि ते चिंतन करून त्यांनी मला त्याचा आनंद घेतला पाहिजे. चिंतन हीच सेवा. म्हणून त्यांनी स्वरूपाचं चिंतन हीच खऱ्या अर्थाने असणारी सेवा आहे. मग ते कशाही माध्यमातून करता येईल. मग ज्या स्वरूपाचं ज्ञान झालं त्याला काय फक्त पोटातच स्वरूप दिसतं का, हृदयातच दिसतं का? मग कुठं कुठं दिसतं? हो, त्याला सगळीकडेच दिसतं. मग त्याला लहान मोठं कोणी दिसतच नाही. मग वाढ दाखवते ना म्हणते, सजीव निर्जीवनी नती देखलेल्या वस्तू ते उजून उठती मीच म्हणून. त्याला माणसं दिसले तरी देव दिसतो माणसात. त्याला मंडळ दिसला तरी म्हणतो देवच आहे. त्याला मंदिर दिसलं तरी म्हणतो देवच आहे. मंदिराची पायरी दिसली तरी म्हणतो देवच आहे. त्याला मूर्ती दिसली तरी देवच आहे. म्हणजे एकावर पाय देतो, दुसऱ्यावर डोकं ठेवतो. पण पाय जरी देत असला तरी देव ही भावना मोडत नाही, आणि डोकं ठेवत असला तरी देव ही भावना मोडत नाही. त्याला सगळीकडे देवच देव होतो. म्हणजे त्या स्वरूपाची प्राप्ती करून अखंड स्वरूपाकार वृत्ती होऊन तो कणाकणामधून स्वस्वरूपाची संवेदना घेत राहतो. हे त्याचं जीवन आहे. हे मुक्त झाल्यानंतर त्यांनी घेण्याचा आनंद आहे. मला असा आनंद घेतो. पण साधू संतांना तेवढाही बरं वाटलं. त्याच्यापेक्षा पुढचं त्यांनी पाहावंसं वाटलं. काय पाहावंसं वाटलं? असं वाटलं तो परमात्मा जर या रूपाने आम्ही प्रगट होऊ शकतो, तो ईश्वर होऊन जगताला प्रसवू शकतो, जगत जर निर्माण करू शकतो, तर तो परमात्मा माझ्याकरिता सगुण साकार का होऊ शकतो? तो परमात्मा मी म्हणेल तसं नाव घेऊन, मी म्हणेल तसं रूप देऊन काय येऊ शकत नाही. मग साधू संतांनी त्याला पाहण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी महाराज अट्टहास केला. त्याला वेगवेगळ्या रूपात आणण्याकरिता सायास केले. मग आणीलाही रूपाकडे करून खळे हरिदास, हरिदासांनी खळं गेले. स्वरूप लक्षणाने जर पाहिलं त्याला जाणलं आणि तटस्थ लक्षणाने त्याला पाहण्याकरिता अट्टहास केला. सगळं साकार रूपात परमात्म्याला पाहायचे. म्हणून त्याला वेगवेगळ्या शब्दांमधून बोलवायला सुरुवात केली. देवा धाव, मला तुला पाहायचंय. अनेक शब्दांमधून वर्णन करून सांगतात, हे कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना, तुम राम रूप में आना, धनुष्य हाथ लेके सीता साथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. राम रूपात याला भगवंताला पाहण्याचा प्रयत्न केला हनुमंतरायाने. त्यांच्या समोर राम रूपात देव आला सुद्धा. मला वाटतं हे मंदिर तुम्ही नंतर तयार केलं असं रामाचं. हनुमंतरायांचा आधीपासून असा
आणि नंतर हे रामाचं तयार झाले. ते तिथं बसून म्हणत असतील, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभूजी चले आना. म्हणून देवाला यावं लागलं, तुमच्या मेंदूत घुसला देव आणि मग तुम्हाला प्रेरणा दिली, अरे माझा भक्त इथे येऊन बसलाय, त्याला मला राम रूपात पाहायचंय, मला सीता घेऊन ये म्हणतोय, हातात धनुष्य घेऊन ये म्हणतोय, लक्ष्मणाला घेऊन ये म्हणतोय, मला गेलं पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांनी तरतूद केली आणि मंदिर बांधून रामाला इथं आणून स्थापन केलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आणला राम? तुम्हाला काय वाटतं तुमच्या पण आला राम? तुम्हाला काय वाटतं तुम्ही बांधलं मंदिर? अजिबात नाही. त्या भक्ताला वाटतंय माझा राम माझ्या डोळ्यासमोर यावा म्हणून भक्ताकरिता आलाय. हा महत्वाचा भाव आहे. भक्तांना बोलवावं तसा येत असतो. कधी त्यांनी कन्हैयाच्या रूपात पाहण्याचा प्रयत्न केला. तुम श्याम रूप में आना, तेव्हा तू श्याम स्वरूपात प्रगट हो. राधा साथ लेके मुरली हाथ लेके चले आना प्रभुजी चले आना. देवा तू श्याम सुंदराचं रूप धारण करून ये. राधा राणीला बरोबर घेऊन हातामध्ये मुरली घेऊन ये आणि मुरली वाजवून टाकली महाराज अशा पद्धतीने मला प्रेम दे. या रूपात तू ये असं म्हटलं की तो कन्हैया टाकली महाराज कृष्ण रूप धारण करून आला. हा रामकृष्णादी रूप धारण करतो, पण कोणाकरिता धारण करतो? भाविकाकरिता ते धारण करतो. तो विटेवर उभा राहिलाय, पण कोणाकरिता उभा राहिला महाराज वर्णन करून सांगतात. हा आणि फक्त भाविकाकरिताच त्यांना दिसत नाही. पण मला काय म्हणायचंय हे बरोबर मला कळालं. मी त्यांच्याकडे पाहिलं प्रमाण द्यावं म्हणून, पण माझ्या लक्षात आलं म्हणजे यांना दिसत नाही. आता मी पाहून तर काय उपयोग आहे म्हणा प्रमाण खुणवून, पण मी खुणवायच्या आत्ते म्हणते. म्हणजे त्यांचं सगळं लक्ष माझ्याकडे आहे. मी काय काय त्यांनी म्हणतोय सगळं त्यांच्या लक्षात आहे. बरोबर त्या मूर्तीला त्या प्रकारचं प्रमाण आलं म्हणजे आलं. फार चांगलं वाटलं. असू द्या, म्हणजे सगळं लक्ष मी म्हणतो ना, कान उंच करून ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका, लक्ष देऊन ऐका. मी म्हणायचं तात्पर्य हेच आहे, सगळं लक्ष त्यांनी मला बोलणाऱ्याकडे असलं पाहिजे. नाही तर ज्याला ज्याला डोळे आहेत ते गप्पा गप्पा पाहायला वाटलं तर त्याला काळं पिवळं हिरवं निळं सगळं दिसतं. आपलेच माणसं असतात, याच्यातलं एखादं जर उभं राहिलं ना आता आणि ते इकडे जायचा प्रयत्न करायला सगळे लोक त्याच्याकडे पाहतील. ते काय बाहेर गावात थोडंच त्यांनी आपल्या जवळच असते, काही पाहण्याचं असते, ते उभं राहिले की लोक त्याच्याकडे पाहतात. हे डोळेच असे आहेत मला तिथे असं काय नाही. असू दे, तात्पर्य एवढंच आहे, भगवान उभा आहे भाविकाकरिता. काय भाविकाकरिता उभा? तो भाविकाकरिता राम होऊन येतो, तो भाविकाकरिता कृष्ण होऊन येतो, तो भाविकाकरिता विठूवर उभा राहिला. विठू कैवल्याचा गाभा, कैवल्याचा गाभा असताना तो देव भाव धरला की काही त्याच्यासमोर उभा राहतो. भाविकाकरिता देव प्रगट होतो. दुर्जनाच्या समोर डोकं आपलं सज्जनानं तरी काय होत, पण भाव धरी काय तारील पाषाण. दुर्जना सज्जन काय करेल, दुर्जना सज्जन काय करेल मला ज्याच्या पोटात भाव आहे त्याला देव प्रत्यक्ष प्रगट. म्हणून त्यांनी मला साधू संत या भूमिकेत गेले. त्यांनी स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. ते ज्ञान प्राप्त करून ते जीवनमुक्त झाले आणि जीवनमुक्त झाल्यानंतर आता उरलेले दिवस जीवनात खेळायचे. काय खेळायचंय, कोणाबरोबर खेळायचंय? जे मिळाले त्याच्याबरोबरच खेळायचं. मग काय मिळाले? परमात्मा मिळाला. मग त्या परमात्म्याबरोबर खेळण्याकरिता त्याला अनेक नावं दिले महाराज. त्याला त्यांनी बाप म्हणायला सुरुवात केली, त्याला त्यांना आई म्हणायला सुरुवात केली, त्याला भाऊ म्हणायची सुरुवात केली, त्याला गुरु म्हणायला सुरुवात केली. तोच माझं सर्वस्व आहे. अनेक ठिकाणी वर्णन करून सांगितले. जगद्गुरु तुकोबाने वर्णन करून सांगितलं.
विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भरता, विठ्ठलातील चाल नाही होत, विठ्ठलातून मला कोणी शिल्लक राहणे अशी अवस्था. विठ्ठलच विठ्ठल. हे कृष्ण माझी माता, कृष्ण माझी कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पैर पारू कृष्ण माझा. माझं सर्वस्व कृष्णच आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो आकृष्ट करून घेणं. ज्या विलक्षण तत्वानं मला आकर्षित करून घेतलंय त्याचा नाव आहे कृष्ण. हा जो कृष्ण शब्दानं व्याकरणाच्या दृष्टीने कृष धातू बसून तयार आहे. कृष कर्षती किती कृष्ण, जो सगळ्या जगाला आपल्याकडे खेचून घेतो त्याचं नाव आहे कृष्ण. या जगतामध्ये चैतन्य तत्व असं आहे जे सगळ्या जगाला आपल्याकडे खेचत आहे. ते खालाला हवे पाणी या नियमानुसार सगळेजण त्याच्याच दिशेने राहत. त्या चैतन्य ते त्या सर्वांना खेचत आहे. म्हणून तो जो सर्वांना आपलंसं करून घेणारा परमात्मा आहे त्याला कृष्ण आम्ही म्हणतो. तोच माझी आई, तोच माझा बाप, तोच माझा भाऊ, तोच माझी बहीण, तोच माझा गुरु, तोच माझा भाऊ सिंधूतून तारून येणारा तारू आहे. त्याच्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी नाही. ती भूमिका पोटात तयार झाली आणि मग त्याला सगुण साकार रूपात पाहण्याची इच्छा निर्माण झाली. आणि मग त्याला पाहून काही महाराज समाधानी होण्याचं ठरवलं. मग अट्टहास केला की तू आमच्या समोर आलाच पाहिजे. आणि मग त्या परमात्म्याला त्या भक्तांचं म्हणणं ऐकून यावं लागलं. त्याला सगुण साकार व्हावं लागलं. हा भक्तांकरता अनेक रूप धारण करून येतो. भक्तांची इच्छा असली की प्रगत होती. हिरण्यकशिपूने विचारलं प्रल्हादाला, म्हणे सांग तुझा देव कुठे आहे? कोकोनिया पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे? तो मला येरू म्हणे काष्टी पाशाने सकळ आहे म्हणून माळी ते सगळीकडे आहे. मग सगळीकडे म्हणल्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, सांग या खांबात आहे का? मग काय म्हणाल तुम्हाला आहे ना खांबात सुद्धा? म्हणतोय खांबात सुद्धा आहे. मग खांबातून प्रगत व्हायचं कशा? लोक म्हणतात हिरण्यकशिपूला मारण्याकरिता देव प्रगटला. साधू संत भाव सांगतात ऐका काय भाव आहे. हिरण्यकशिपूला तर देवानं मारलं, त्याला मारण्याकरिता आलाच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा भाव प्रल्हादाचा शब्द खरा करण्याकरिता आला. तो म्हणला खांबात आहे, माझ्या भक्ताचा शब्द खोटा होता कामा आहे. त्याचा भाव आहे खांबात सुद्धा आहे. खांबातून प्रगट झाला. स्तंभी नारायण प्रगट झाला. भक्ताला वाटला असा प्रगट व्हावा, प्रगट होतो. त्रेतायुगामध्ये काही महाराज भक्तांना वाटलं तो राम रूपाने प्रगट व्हावा, तो राम झाला. द्वापार युगामध्ये सुद्धा भक्तांना त्याला दिव्य रूपामध्ये पाहण्याची इच्छा निर्माण झाली. पण भक्तांना त्यांनी आनंद द्यायचा आहे, भक्तांना सांभाळायचे. परित्राणाय साधना विनाशाचे दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी, तीन कारण सांगितली. साधूंना सांभाळण्याकरिता म्हणजे भक्तांचं संरक्षण करण्याकरिता, दुर्जनांचा संहार करण्याकरिता आणि धर्माची स्थापना करण्याकरिता परमात्मा यावं लागतं. म्हणून तो परमात्मा येणारा निमित्त. कशाचं निमित्त भगवंतानं केलं? त्यानं त्यांनी पृथ्वीवर ताप वाढलं, त्याचं निमित्त केलं. पृथ्वी वत्सर धारण करून त्यांनी मनात गेली ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. मग आकाशवाणी झाली, देवकीच्या घरी आठवा आता मी जन्माला येईल असं त्यांनी सांगून टाकलं. देवकीच्या गर्भात गेलं भगवान. मग त्यांनी देवकीचा विवाह कंसानं अशा पद्धतीने वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहातच विघ्न आलं. त्या पुन्हा आकाशवाणी झाली, तुला त्यांनी मारून टाकली हिचा आठवा मुलगा. मग तो घाबरला. त्याने देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. वसुदेवानं मध्यस्थी केली. दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल 6 लेकरं झाली. कंसानं मारून टाकलं. 7वा गर्भ आला, योगमायेनं पळवला आणि तो रोहिणीच्या गर्भात म्हणून स्थापन केला. तिथं बलराम प्रगट झाला. बलरामाला त्यांनी पाहून सर्वांना आनंद झाला, पण त्याने डोळे उघडले. मग आता काय करायचं? मग सगळ्या गावात त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली. शांडिल्य ऋषीला बोलावलं. शांडिल्य ऋषीने त्याची जन्मपत्रिका पाहिली. ज्योतिषशास्त्र जुनं शास्त्र आहे म्हणून आता लोकांना फार वकार यायला लागले. तर म्हणतात ते ज्योतिषशास्त्र खोट आहे. आमच्या अरे वेदाचं अंग आहे. साधू संतांचे प्रमाण देऊन पटवण्याचा प्रयत्न करतात. साधू संतांचे प्रमाण देऊन
आणि तुम्हाला साधू संतांचे प्रमाण देऊनच जर जगाच्या समोर आमच्या धर्माला मोडायचं आहे ना, तर साधू संतांचे अजून काही प्रमाण आहेत ना, सांगतो ना. तुम्ही बकरे कोंबडे देवापुढे कापत नाहीत का? हे साधू संतांना मान्य आहे का? तुम्ही सांगा बरं मला. हा, ते म्हणतात हेदरी शेदरी दैवते कोणते पूजे पुजते किती, हे पण माना ना. हा, तुम्ही आमच्या साधू संतांचे प्रमाण घेऊन आमच्याच आणि वेदातल्या गोष्टींना दूर करता. वेदाची 6 अंग आहेत आणि त्या 6 अंगापैकी ज्योतिष हे सुद्धा एक अंग आहे. मग ज्योतिष त्यांनी मोडून करायचा अधिकार काय वारकऱ्यांना कोणी दिलाय का? मला तुम्ही सांगा. अजिबात ज्योतिष हे अंग आहे, पण त्यापेक्षा वेद त्यांनी मोडून काढल्यासारखं होईल तर हे सगळं बाजूला करायचं. पण महत्वाची गोष्ट ते पण करा ना. कोणता देव कोंबडे मागतो बकरे मागतो मला सांगा फक्त तुम्ही. हा, की कोणत्या देवाला कोंबडे बकरे आवडतात आणि त्या देवाचं नाव करतात. कशाला आमच्या देवांची बदनामी करता विनाकारण? पण या देवाला कोंबडा लागतो, त्या देवाला कोंबडा लागतो, कशा करता ते नाटक लोकांच्या समोर. त्यापेक्षा आपले कवळे कवळे लेकर यायचे कापायचे देवाला बरं वाटतं. जमल का? माझं बोलणं जरा वाईट वाटतं ना. मोडायचं असतं हे मोडा ना. कशाला विश्वास करावा? कशाला निवडच कोंबडे बकरे कापीत बसायचे? हा, तुम्ही धर्म मोडायला निघाले, तुम्ही शास्त्र मोडायला निघाले, तुम्ही वेद मोडायला निघाले. कशासाठी काही वेद शास्त्र मोडून जाते? त्याच्यात काही तथ्य आहे, त्याच्यामध्ये काही मर्म आहे, त्याच्यात काही गणित आहे आणि ते साधू संतांनी जगाच्या समोर मांडलेलं आहे. मग ते मोडायचा प्रयत्न करण्यापेक्षा जगामध्ये असणारा अनाचार मोडून काढा. आज लोकांची नजर किती खराब झाली. आया बहिणींना त्यांनी राजवस्तूने आज आपल्या देशात फिरणं फार कठीण आहे. मला लोक तिला आई म्हणत नाही पण बाई म्हणत नाही. जेवढ्या घाण दृष्टीने पाहतात, खरकट्या नजरेचे झाले लोक सगळे, आणि त्यांना त्यांनी आई बहीण सुद्धा कळत नाही. हे विचार मोडून काढा आणि चांगले विचार जरा भरा लोकांच्या पोटात. कशाला वेदन शास्त्र मोडून काढा? याच्याकरिता कशाला अट्टहास करता? महत्वाची गोष्ट आहे. मला मी म्हटलं बंद करावं वाटतंय मला. त्याचं कारण हे सुद्धा आहे, कोणाकोणाला हात लावायचा माणूस कुठला कुठं कुठं फिरायला लागत बसतो. पूर्वीच्या काळात एकच कंस होता, त्याच्याकरिता देव आला. आता गलोगलीच कंस आहे मला. पूर्वीच्या काळात एकच रावण होता, त्याला मारायला राम आला. अब घर घर में रावण बैठा, इतने राम कहां से राम? कुठून आलो? त्यापेक्षा मी धीमाने गेलेला मला बघवत नाही म्हणून. महत्वाची गोष्ट आहे, सावधान. सगळ्यांनी सावध राहा. आपल्या घरात धिंगाणा घुसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लेकरा बाळांवर धर्माचे संस्कार करा. उद्या धर्म टिकून राहील तर मातृदेव भाऊ म्हणतील, तर पितृदेव भाऊ म्हणतील, तर घरात आलेल्या अतिथीचा सत्कार करतील, तर गुरुजनांचं पूजन करतील, चांगले वागतील, व्यभिचार करणार नाहीत, लाड्या डोंगड्या करणार नाहीत, खोटं वागणार नाहीत, चुकीचं वागणार नाहीत, माता भगिनींचा आदर सत्कार करतील. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवल्या तर पुढे राहतील. आणि हे जर आपणच मोडून काढायला सुरुवात केली तर आपल्या घरात विशेष आणि जे लोक हे करतात त्यांच्या डोळ्यात येतात, धिंगणा होऊन त्यांच्याच कमरात लावतात, त्यांची पोरं घालतील. फक्त लक्षात ठेवा मी काय सांगतो. म्हणून सावध व्हा आणि सावध होऊन की मला धर्म सांभाळा. धर्माच्या विरोधात एक शब्द सुद्धा तुम्ही मुखातून बाहेर काढू नका. आणि लोक जर त्यांनी बोलत असतील त्याला तिथे तिथे दाबून टाका. कीर्तन करतोय सगळ्यांच्या समोर. आता सध्या राजरोज कीर्तन चालू आहे. याला जाहीर कीर्तन म्हणायचं प्रत्येकात छापून आहे ना. म्हणून कंबर बांधून माईक मधून सगळ्यांच्या समोर बोलतोय. मला कोणाची भीती वाटत नाही. मला माझा धर्म सांगायचा आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत सांगत राहील. महत्वाची गोष्ट आहे, एकट्याने सांगण्याचा नाही, धर्म सगळ्या जगाने सांगण्याचा आहे. सगळ्यांनी हा पाळण्याचा धर्म आहे. आम्हाला खरकटे मरकटे जमा झाले, कुठून तरी शेंबडे मेंबडे लागले तत्वज्ञान सांगायला आणि लोकांच्या समोर त्यांनी विष काढून द्यायला माणसाच्या बुद्धीमध्ये. लोकांच्या बुद्धी परिवर्तित करून काय होणार आहे? याला हे बुजून टाकायचं सगळं. त्यांना तुमचा राम नको आहे, त्यांना तुमचा कृष्ण नको आहे. म्हणून तरुण पोरांना हाताशी घेतलं, त्यांची बुद्धी पक्व झालेली नाही. त्यांच्या पोटामध्ये शिवरायांविषयीचं प्रेम भरून दिलं, फार चांगली गोष्ट आहे. शिवरायांविषयीचं प्रेम तर सगळ्यांच्या पोटात असावं. पण छत्रपती शिवरायांचं नाव घेता घेता लोक रामाचं नाव घ्यायचं विसरले. जय श्रीराम तुम्ही म्हणत नाही महाराज, जय शिवराय सर्वजण म्हणतात. अरे शिवराय म्हणाच, कारण छत्रपती शिवराय भगवान शंकराचा अवतार आहे. महत्वाची गोष्ट आहे. आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य त्या राजानं त्यांनी आपल्याकरता सगळं जीवन खर्च केलेलं आहे, आपल्याकरता खर्च केलेलं आहे. महत्वाची गोष्ट आहे. मग त्याचं नाव तर आपण घेतलंच पाहिजे. संभाजी राजाला वंदन आपण केलंच पाहिजे. 40 दिवस मृत्यूबरोबर झुंज देत होता महात्मा. आणि स्वतःचा जीव कसा विस केला पण धर्म बदलला नाही. स्वतःचं हिंदुत्व टिकून ठेवलं. महत्वाची गोष्ट आहे मला. हे लोकांच्या समोर सांगितलं जात नाही. पण त्यांनी स्वतःचा जीव पाखडला. काय झाला असेल? नख उठून घेतले तर काय झालं असेल? अंगावरची कातडी सोडून काढली तर काय झालं असेल? जीव माझा कासावी सुद्धा डोळ्यासमोर आणलं तरी सुद्धा अरे थोडासा काटा पायात मोडला तर किती वेदना होतात. आणि त्याचं एवढं मोठं बलिदान आपण त्यांच्या मागे त्यांचं नाव घालून धर्म त्यांनी बुडवायला निघालो. का बुडवतो आपण धर्म? आणि कसा करता आपण धर्म बुडवतो? त्यांचं नाव पुढे करून काय वाटत असेल त्या छत्रपती शिवरायांना आणि काय वाटत असेल त्या संभाजी राजाला की त्यांच्या नावासमोर आपण धर्माची फार दोधान करून टाकली. त्यांचं नाव घेतो आपण धर्माचे दोधान करतो. कशा करता अरे सावध व्हा. तुमच्या पाया पडून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा धर्म अतिशय महत्वाचा आहे.
का तुम्हाला आम्हाला कशाला चौकळून सांगतो याच्यातही ते डोके असतात ज्यांच्या डोक्यात हा भगवंता घातलेला लोकांनी याच्यातही नास्तिकवादी आहेत मला माहिती आहे कुठेतरी कानाकोपऱ्यात बसले असतात त्यांच्या डोक्यामध्ये तो नास्तिकवाद घुसलाच असतो हे बोलणं सात्विकांकरता नाही सात्विकांनी सावध होण्याकरता आहे आणि त्या नास्तिकांचे मुडके मोडण्याकरता आहे मग राजरोज त्यांनी या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर सांगतात महत्वाची गोष्ट मग वेद सर्वांना मान्य असला पाहिजे वेद वेदच आहे आणि वेदाला अंग आहेत मला वेगवेगळे त्या वेगवेगळ्या अंगांमध्ये त्यांनी ज्योतिष नावाचं एक अंग आहे 6 अंगांपैकी ज्योतिष नावाचं अंग आहे ज्योतिष सांगताना त्यांनी मला ज्योतिष आता ते त्यांनी ज्योतिष सांगून पोट भरतात म्हणून लोकांचे पोट दुखतात लोकांना वगैरे काय येतात त्यांचे पोट भरतात म्हणून हा महत्वाचा विचार म्हणून ते अंक करतात आणि ते करतील तुम्हाला काय त्रास होतो आपण काय काय करतो ते बघा ना हे बघा तुम्ही ऐकतात ना सगळ्यांना दुसऱ्याला बोट दाखवण्याचा अधिकार त्याला असतो ज्याचं जीवन फार धुक्या तांदळासारखं असतं आपलं बघा ना कसं आहे ना आपल्याकडे किती जळलं हे आधी बघायचं आपल्या घरात किती लोक मागतात हे आधी बघायचं लोकांच्या समोर कौतुक सांगत असताना आधी घरात तपासून पाहायचं आपली बायको आपली आरती ओळखते का आपले पोरं आपल्याबरोबर बरेच शब्दात बोलतात का आपल्याला घरातले लोक तरी चांगले म्हणतात का अरे घरातले पण उतारा करतात आणि लोकांसमोर आपण शहाणपणा सांगतो ब्राह्मणाची निंदा करतो कोणाने लाज वाटायला पाहिजे कशा करतोय आपण सगळं ते काय आपल्याला अधिकार दिलाय कोणी कशा करता आपण हे करावं करूच नाही म्हणून त्यांनी महाराज ठराविक एका वर्गाला नाव ठेवण्याकरिता तुम्ही जर वेदाला मोडून खात असाल तर सहन करणार नाही महत्वाची गोष्ट आहे ज्योतिष हे शास्त्र आहे आणि हे वेदानं त्यांनी मला सांगितलेलं अंग आहे म्हणून ज्योतिष शास्त्रानुसार त्यांनी बोलायला सुरुवात केली शांडिल्य ऋषीनं बोलतो आपला मुद्दा आला तर रोहिणीला मुलगा झाला आणि त्याने डोळे उघडले म्हणून त्यांनी ज्योतिषी बोलावलं त्याचं नाव आहे शांडिल्य ऋषी ते ब्राह्मण आहेत आले त्यांनी मला ज्योतिष शास्त्र सांगायला सुरुवात केली त्याची जन्मपत्रिका पाहिली कळा म्हणे असा आहे हा काही सामान्य नाही हा शेष नारायणाचा अवतार आहे हा प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे आता शेष म्हणजे भगवंताचं आसन आहे ज्या ते आसन आलं त्या ते आसनावर बसणारा सुद्धा येणार आहे मग कुठे येणार सगळ्यांना त्यांनी कळा नंद राजाच्या घरी पुत्र प्राप्त होईल सगळ्या गावाने निर्जला एकादशीचं व्रत केलं त्याचा परिणाम यशोधराने गर्भवती झाला कंसानं पाहिलं 7वा गर्भ गळून गेला त्याला फार समाधान वाटलं मला त्याला आनंद झाला तुम्हाला माझ्या भीतीने देवकीचे गर्भच गळून जायला फुगला ना मला कंस आणि फुगा एकार्थवाचक शब्द आहे कारण जिथं जिथं फुगा असतो तिथं समजायचं नक्कीच कंस कशाचा फुगाही सांगता येत नाही विद्वत्तेचा फुगा येतो शहाणपणाचा फुगा येतो फार शहाणूक लोक आहेत महाराज जगात 2-4 पुस्तकं शिकून फार त्यांनी शहाणूक झाले की त्यांना वाटतं मी म्हणजे मीच आहे एखादी डिग्री प्राप्त करून घेतली की त्या डिग्रीवर एवढे मग करतात महाराज आरती डिग्री पोट भरायची येड्या ती काय आनंद घ्यायची डिग्री थोडीच आहे पोट भरायच्या डिग्र्या प्राप्त करून घेताना जर समाधान मिळालं असतं लोक पोट भरायच्याच मागे लागले असताना कशाला एवढा उठाव तुम्ही केला असता फार चांगली नोकरी मिळाली फार चांगला पगार मिळाला मराठी भाषा सोडून थोडं इंग्रजी बोलायला लागलं की त्याला वाटतं मी म्हणजे मीच झाला तू काय झाला भाषा शिकला म्हणजे काय कौतुक केलं तुला काय कौतुक आहे त्याच्यामध्ये नाही चांगली इंग्रजी बोलता आलं अरे मातृभूमीचा काही स्वाभिमान ठेवू नको होता कुठेतरी मराठीला पण महत्व दिला माऊली ज्ञानोबा म्हणतात माझा मराठाची बोलत होतो मराठाची बोलत होतो ती म्हणणाऱ्या ज्ञानोबांच्या मागीच जन्माला आली दुसऱ्याला शहाणपणा सांगायला लागली शहाजूकपणा लोक कशात शहाजूकपणा करतील सांगता येत नाही म्हणून मोठेपण त्याच्यातच आहे की याला या सगळ्या गोष्टी प्राप्त असाव्यात आणि प्राप्त असून त्याला आपली संस्कृती जोपासावी आणि आपल्या संस्कृतीनुसार फार मोठा साहेब व्हावा तुम्ही ऐकतात ना सर्वजण फार मोठा साहेब व्हावा फार त्याला पगार असावा फार लोकांनी त्याला मानावं आणि एवढ्या 1000 लोकांच्या समोर त्यानं आपल्या आई वडिलांना नमस्कार करावा त्याचं मोठेपण त्याच्यात पण आज साहेबाची अवस्था तशी नसते मला आज साहेबाच्या जर घरात आहे महाराज आरामी बाप असला ना आणि एखादा त्याचा जर मित्र आला चांगला टापटीक पडला आणि त्यानं जर विचारले हे कोण आहे तर ते हळूच इंग्रजीत त्याला सांगते आमचे सर्वांकडे नोकऱ्या गावाकडे आलेले आहेत बापाला नोकर म्हणतोय काय राहिलं बापाचं हे शिकून सवरून त्यांनी मला इंग्रज पोटावर घातला कशा करता हे शहाणपणा त्यांनी करायचं संस्कृती कोणी सांभाळायची आणि हे त्यांनी पाळायचं मला महत्वाची गोष्ट म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासारख्याच आहेत तोच म्हणजे अहंकार म्हणजे फुगा मग कशाचा होईल धनाचा होईल कोणाला मानाचा होईल कोणाला पदाचा होईल कोणाला कशाचा होईल आणि हे त्यांनी फळ मान धन प्राप्त झालं की माणूस फुगतो आणि फुगून उन्मत्त होतो माणूस पदवी प्राप्त झाली की माणूस उन्मत्त होतो धन प्राप्त झालं की माणूस उन्मत्त होतो
तारुण्य माणसाच्या अंगात असलेली मुसमुस करतं ना महाराज ते उन्मत्त होते. मग आठवणी वेटवणी बांधीला म्हणता असा फिरत असे म्हैसा जनावरांची म्हैसामध्ये तो अंगा जसा तो अंगा उन्मत्त होऊन फिरतो ना असे गोड अंगात आलं की माणूस त्यांनी ज्याच्यावर संस्कार आहे ते उन्मत्त होऊन निघतंय. ज्याला धन प्राप्त झालं ते उन्मत्त होतंय, ज्याला मान प्राप्त झाला ते उन्मत्त होतंय. म्हणून त्यांनी कंस हा उन्मत्त झालेला, धनानं उन्मत्त झालेला आहे, मानानं उन्मत्त झालेला आहे, प्रतिष्ठेनं उन्मत्त झालेला आहे, पदानं उन्मत्त झालेला आहे हा कंस आहे. आणि अशा कंसाला त्यांनी महाराज आनंद झाला. तो मला 7वा गर्भ गळून गेला मला वा. त्याला काय माहिती त्याचा काळ प्रगट होणार आहे म्हणून तो जगनियंता परमात्मा प्रगट होणार आहे, त्याच्या भक्तांकरिता प्रगट होणार आहे, या अधर्म्यांचा नाश करण्याकरिता प्रगट होणार आहे. म्हणून अष्टांग रूपाने परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार. तुम्हाला बाबा जरा फिसकाट्यासारखा करतो नाही का? वेळ आहे फिसकाटण्याची, गरज आहे फिसकाटची. मला कळतंय सर असं समजून घ्यायच्या डोक्यावर काही परिणाम आहे अजिबात नाही, सावध आहे. मला सगळ्या गोष्टी कळतात. मी तुमच्या समोर आधी प्रक्रिया सांगितल्या स्वरूपाच्या ज्ञानाची, गरज आहे त्याची सुद्धा, ते सांगायची पण गरज आहे, त्याचे पण अधिकारी याच्यात आहेत, त्यांच्याकरिता ते होत. त्याच्यानंतर आता मी भगवंताचं प्रेम सांगणार आहे, त्या प्रेमाचे पण अधिकारी आहेत, त्यांच्याकरिता ते आहे. आणि मग या बाकीचे त्यांनी महाराज असतात ना जे धर्मद्रोही धर्म मानत नाही त्यांच्याकरता हे पण औषध असलं पाहिजे. कोणाला कोणतं औषध दिलं पाहिजे आणि कोणतं इंजेक्शन दिल्यानं कोणता आजार बरा होईल हे मला माहिती आहे. मी डॉक्टर त्याच्यामुळे बरोबर नाणे ओळखून त्यांनी टोचायचं काम करतो. असं नाही देताना ते फेकून मारतो इंजेक्शन, त्यांनी गुराचंही काम करतो. महत्वाचाच विचार आहे, कारण गुराच्या डॉक्टरला असं फेकून मारावं लागते सुई मारा त्याला मग ते इंजेक्शन देते. आता माणसं जर त्यांनी गुरासारखे वागायला लागले मग फेकून नाही मारायचं मग काय करायचं नाही. माणसानं माणसाची माणूस सोडी धर्म धर्म म्हणून बाकीचं त्यांनी मला उदाहरण झालं म्हणून त्यांनी ज्याला खऱ्या अर्थानं धर्म कळत तो पशुच आहे. ज्ञानीनं हीन आणि पशुवीस समान, ज्ञाना वाचून ज्याचं जीवन आहे ते पशुसारखंच जीवन आहे म्हणून त्याला तसे पण इंजेक्शन द्यावे लागते. म्हणून फेसकटलेलं नाही मी मुद्द्यावर आहे आणि जाणीवपूर्वक बोलतोय, विचारपूर्वक बोलतोय, कारण मी व्यासपीठ आहे. याच्यातला एक शब्द जरी माझा वाकडा तिकडा गेला तरी पण मला येण्याची शक्यता असते याची मला चांगली जाणीव. म्हणून विचारपूर्वक माझी बुद्धी जागेवर ठेवून आणि जबाबदारीने सर्वांच्या समोर मी बोलतोय, फक्त लक्षात महत्वाची गोष्ट. म्हणून तर त्यांनी महाराज परमात्मा प्रगट होणार आहे कंसाला मारण्याचे, या अहंकारोपी कंसाला घालवायचे म्हणून परमात्मा प्रगट होणार आहे. त्याच्या प्राकट्याच्या आधी कंस उड्यास मारत होता. पण कुठपर्यंत जोवडी तोवडी जम्बूक करी गर्जना जाऊ त्या पंचांना देखील कोणी कोणी कुठपर्यंत असते महाराज, जोपर्यंत सिंह गर्जना ऐकू येत नाही तोपर्यंत. सिंह गर्जना आली की कोणी कुई बंद होऊन जाते, महत्वाची गोष्ट आहे. मग कोल्याने किती कुई केली तरी परमात्मा सिंह आला की त्यांची कोणी कुई बंद होऊन जाते, महत्वाची गोष्ट. परमात्मा प्रगट होतो, कंसाला भय निर्माण झाला. देवकीला त्यांनी गर्भधारणा झाली, तेज रूपाने परमात्मा येऊ लागला, तिचं तेज वाढू लागलं आणि मग त्याने महाराज ह्या कंसाचं हृदय जळू लागलं. महाराज म्हणून सांगतात देवकीचे तेज देवकीचं तेज सूर्यासारखं दिसू लागलं, कंस व्याकुळ होऊ लागला. आता मात्र परमात्म्याच्या प्राकट्याची वेळ सुरू आहे. देवकी त्याने महाराज याच्या काल गर्भवती झाली. भगवंतांनी आपल्यासारखा जन्माला येतो, आपण जन्माला येतो, पण आपली शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रक्रिया पाहिजे ठरली जन्माची तर थोडी विलक्षण असते. जीव ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याच्या कर्माचं फळ भोगीत त्याने महाराज त्याला समान पाप पुण्य झालं की त्याचं फळ म्हणून माणसाचं शरीर मिळतं. आणि हे रोगाला येत असताना त्याला पर्जन्यातून यावं लागतं. पर्जन्य म्हणजे पाऊस, पावसाच्या धारांमधून तो जीवात्मा भूमंडलात येतो. इथं आल्यानंतर त्यांनी वनस्पतींमध्ये प्रवेश करतो. त्या वनस्पती ज्याने महाराज आधी बापाला खायला मिळतात, ते बापाच्या माध्यमातून त्याच्या पोटात जातात आणि त्याच्या तेजातून त्यांनी महाराज आईच्या गर्भात नेऊन स्थापन केलं जातं. आणि मग त्यांनी महाराज त्याच्यातून तो जीवात्मा प्रवेश करतो आणि अशा पद्धतीनं सृजन होतं माणसाचं. ही प्रक्रिया आहे. परमात्म्याचं तसं नाही, परमात्मा असंच आहे. तो आधी त्यांनी वसुदेवाच्या हृदयात प्रगट झाला, पण तेज रूप आपल्यासारखा तेच त्यांनी मला देवकीमध्ये स्थापन झालं. देवकीच्या हृदयात परमात्मा त्यांनी प्रगट झालं, तिचं तेज वाढू लागलं. ते तेज पाहून त्यांनी मला सर्वांनाच भय वाटवलं. काळ कोठडीत येऊन टाकलं होतं पावसाळ्यात, काळ कोठडीत. पण त्या काळ कोठडीत प्रकाश पडला होता देवकीच्या तेजाने, एवढं त्यांनी माणूस परमात्मा
देवदेवता स्तुती करण्याकरिता सत्यपुराण सत्यव्रतम सत्यम सत्यंचे योग नेत्यांचे सत्य सत्यस्ते सत्यव्रत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणं प्रपन्न. म्हणून देवदेवतांनी सत्य स्वरूप परमात्म्याची वंदना केली आणि आता त्यांनी परमात्मा प्रगट होतोय. श्रावण महिना, या श्रावण महिन्यामध्ये मध्य पक्ष आला. मध्य पक्षामध्ये अष्टमी तिथी आली आणि अष्टमी तिथीला त्यांनी बुधवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. चंद्रवळ अतिशय चांगला आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे आणि अशा वेळेला रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये दिव्य असणारा प्रकाश पडला. तो प्रकाश वसुदेव देवती पाहू लागले. त्या प्रकाशाने दिव्य आकृती धारण केली. 8 वर्षाची मूर्ती भगवंताने प्रगट केली आणि वसुदेव देवतीकडे भगवान पाहू लागले. त्याला 4 हात आहेत. मला शंख चक्र गदा पद्म भगवंताने हातात घेतलेले आहेत. काबरत आणि 4 हात घेऊन आले असेल. हे 4 हात म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 प्रकारचे पुरुषार्थ देण्याकरिताच आलेले आहे. महाराज तो प्रगट झाला. वसुदेवाचा आणि त्याचा संवाद झाला. भगवान लहान झाला. वसुदेवाने देवाला टोपलीत घेतलं. द्वारपाल झोपे गेले होते. बंधनं त्यांनी करून गेले. टोपले घालून निघाले. दोन पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला. वसुदेवाने प्रवेश केला पाण्यामध्ये. नाका तोंडाला त्यांनी पाणी लागू लागलं. वसुदेवाच्या भगवंताने पायाच्या अंकात आणि पाठून यमुनेला स्पर्श केल्यावरती दुभंग गेली. तिकडे त्यांनी माता यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली. ती कन्या त्यांनी सगळ्या गावाला झोप लागली. त्यावर कन्या प्रगट झाली. ती कन्या सामान्य आहे. तिचं नाव आहे माया, योगमाया. ती प्रत्यक्ष प्रगट झाली. ती योगमाया म्हणजे काय तुम्ही ऐकत ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा. योगमाया शब्दाचा अर्थ होतो योगाय या माया सा योगमाया. जी योग हा जो शब्द आहे ना, व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर युज नावाचा धातूपासून तयार झाला. युज आणि जोडणे अर्थ झाला. जोडणे म्हणजे जोडणारी माया, तिला म्हणायची योगमाया. कशाला जोडते? जीवाला परमात्म्याशी जोडणारी माया. जीव आणि परमात्मा एकत्र करणारी माया, तिला म्हणायची योगमाया. म्हणजे योगमाया प्रत्यक्ष प्रगट झाली होती. तिच्या प्रभावात सगळं गाव झोपले गेलं आणि मग वसुदेवजी महाराज गेले. त्याने आपला मुलगा यशोदा राणीच्या समोर ठेवला. ती कन्या म्हणजे योगमाया आपल्या बरोबर घेतली. पुन्हा कारागृहामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्या मायेला आकांत केला. तो बाळाला मारण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने पाहिलं मुलगी झाली. मला मुलगा होणार होता. आठवा मुलगी कशी काय झाली? मला देव याचा खोटं बोलायला लागले. स्वर्गाची आकाशवाणी झाली. तिच्या पोटी 8 तुला मारेल. देवकीच्या पोटी 8वा मुलगाच झाला होता. पण कंसाने माहीत नव्हतं. म्हणून त्याने त्याला ती काय नाही दिसलं. मला मारून टाकली. घेतली आता गडगड करून आता आपण मारणार आता तू निसरली आणि निष्ठून आकाशात जाऊन उभे राहिले. अष्टभुजांना राहिले आणि कंसाला सांगू लागले, मूर्खा मला काय मारतोस? तुझा लादेवदेव उपदला मजला देव तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंस घाबरला. तिकडे त्यांनी महाराज भगवंताचं प्राकट्य झालं गोकुळामध्ये आणि ते प्राकट्य त्यांनी महाराज भक्तांकरिताच झालेलं आहे. गोष्ट खरी आहे. सगळ्यात आधी सुनंदा राजाची बहीण आहे. तिला जाग आली. तिने जाऊन पाहिलं यशोदेच्या समोर कन्हैया निर्मळासारखा चमकताना तिला दुसरा यशोदेला दाखव केलं. काही नंदराजाला सांगण्याकरिता गेली. नंदराज त्यांनी आनंदी झाले. नवरत्नांची माळ सुनंदीला काढून दिली आणि सुनंदा सगळ्या गावात सांगू लागली, गौरव सांगे गौरवीला पुत्र झाला यशोदेला, मुलगा झाला. सगळ्या गावात बातमी पसरली. सर्वांना आनंद झाला. एखाद्या घरात जर मुलगा झाला तर फारच फार आई वडिलांना आनंद होतो. त्याच्यापेक्षा जर झालं तर परिवाराला होतो. फारच जास्त झालं तर भाऊबंधांना होईल. आपल्या गावालाच काय होईल? इथं मुलगा झाला सगळ्या गावाला आनंद झाला. का बरं? सगळ्या गावालाच तपश्चर्या केली. काय केलं होतं? निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं. दर 15 दिवसाची एकादशी बिगर पाणी पिता धरली होती. एवढं व्रत केलं होतं. म्हणून सर्वांना वाटलं माझं व्रत सफल झालं आणि प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. म्हणून सर्वच भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. विभोवरून भगवंताला पाहू लागले. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान बालरूप धारण करून त्यांनी महाराज यशोदा आणि नंदराजाच्या घरी त्यांनी अशा पद्धतीने पाहण्यात मिळाला. सगळ्या गावात त्याला पाहिलं आणि पाहून एवढा आनंद सर्व लोकांना झाला की तो आनंद त्यांनी शब्दात मोजता येत नाही. त्याची मोजदात करता येत नाही. एवढं सुख उपलब्ध असं लोकांना महाराज वर्णन करून सांगितलं.
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही. एवढं सुख गोकुळ असे लोकांना मला भगवंताला पाहिलं सर्व असे पाहता परमात्मा पाहण्याचा विषय नाही. तो त्याने असा दिसत नाही. मला चर्मचक्षुचा विषयच नाही परमात्मा. मग तरी पण पाहण्यास योग्य झाला कसं काय? तो कशालाच कळत नाही. मला शब्दांच्या पलीकडचा आहे. तो निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी रूप नाही, रंग नाही, रंग नाही, रूप नाही, नवी वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिरगुण आहे. तो निराकार आहे, निर्गुण आहे, गोष्ट खरी आहे. पण तोच परमात्मा त्याने मला पाहण्यास योग्य झाला. म्हणजे सगुण साकार आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा सोपा झाला. अव्यक्त ते आकार आले, रूपा आले, गुणवंत असे अनेक प्रमाण पाहता येतील. म्हणून त्यांनी महाराज तो अव्यक्त असणारा परमात्मा व्यक्त झाला आणि भक्तांच्या समोर आनंद देण्याकरिता बाल रूप धारण करून सर्वांनी पाहिलं, सर्वांना आनंद झाला. तिकडे कंसाला मात्र भीती निर्माण झाली की माझा शत्रू जन्माला. त्या योगमायेनं मला सांगितलेलं आहे, आता मी काय? त्यानं षडयंत्र केलं कंसानं. त्याने मला कन्हैयाला मारण्याकरिता आणि उपद्रव करायला सुरुवात केली. त्यानं पूतनाबाईंना पाठवलं. पूतनाबाई चतुर्दशीला आहे. त्यानंतर पुतणीने भगवंताला मारण्याकरिता अट्टहास केला. आपण अनेक वेळेला श्रवण करत असतो, तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकले. पूतना म्हणजे अविद्या, आणि अविद्या देवाला झाकण्याकरिता आली. पण असं आहे, अविद्या भगवंताच्या समोर तेव्हाच राहू शकते जेव्हा परमात्मा सामान्य रूपाने असेल. तो जर विशेष रूपाने प्रगट झाला तर ती त्याचं काहीच करू शकत. का परमात्मा सामान्य रूपाने सगळीकडेच भरलेला आहे. पण तो भोळा भाव मला म्हणता सत्य गेले भोळ्यावर, आणि म्हणून अविद्येची चालते. ते भोळा भाव सत्य झाले मला सामान्य रूपाने, म्हणून अविद्या काय करीत नाही. पण तोच परमात्मा ज्यावेळेला विशेष रूपाने प्रगट होतो, बोध रूपाने प्रगट होतो, ज्ञान रूपाने प्रगट होतो, त्यावेळेला अविद्येचं विरोध करतो. पुतनारूपी अविद्या भगवंताला हातावरून टाकली, तिचा उद्धार केला. त्याचं कारण तो विशेष रूपाने प्रगट झाला नव्हता. पण विशेष रूपाने परमात्मा प्रगट झाला. पुतणीचा उद्धार भगवंताने केला. मला पुतना सामान्य हे फक्त ज्ञान दृष्टीने पाहण्यापेक्षा थोडं भाव दृष्टीने पाहू. काय भाव आहे? ज्या वेळेला भगवान वामन रूपात प्रगट झाला होता आणि त्यावेळेला त्याने हा 8 वर्षाची मूर्ती घेऊन गेला होता बळीचं दार. त्याला पाहिल्यानंतर सगळ्यांना एवढा आनंद झाला. महाराज काय सांगायचं, ओळख नाही पालक नाही तरी त्यांनी बळीराजाने त्याला नमस्कार केला. साधू संत भाव सांगतात, एखाद्या माणसाची आपली ओळख नसली, परिचय नसला तरी त्याला नमस्कार करावा असं वाटलं की समजायचं त्याच्यात काहीतरी दिव्यत्व आहे. म्हणून हे लक्षात घेण्यासारखंच आहे. म्हणून त्यांनी महाराज नमस्कार केला. कमवटून वामन दृष्टा मोदमाना महर्षया कर्मानुकार्या मास पुरस्कृत्य प्रजापती भागवतात ते वर्णन आहे. तो परमात्मा आला, नमस्कार त्यांनी केला आणि त्याला सगळ्यांनीच पाहिलं. महाराज यज्ञशाळेत प्रवेश करून गेला बळीच्या. सर्वांना आनंद. आणि त्या बळीची कन्या होती रत्नमाला. या रत्नमालेनं कन्हैया त्या वामनाला पाहिलं. 8 वर्षाचा छोटासा देव त्यांनी पाहिला आणि कुमारिका असणारी ही रत्नमाला, तिच्या पोटात एवढं प्रेम त्यांनी प्रगट झालं की तिच्या स्थानाला दूर आलं. प्रेम पाना फुटला, कुमारिकेला पाना फुटला. मग घाबरली ना, सांगावं कोणाला असा प्रश्न पडला. कोणाला सांगतो लोक मला काय म्हणतील, आम्ही कुमारिका आहे, मला प्रेमाचा पाना त्यांनी फुटलेला आहे, माझ्या स्थानाला दूध आलंय, आता काय करू? याला त्याला म्हणण्यापेक्षा देवालाच म्हणायला जातात. मनात विचार निर्माण झाला, असं जर मला झालं तर त्याला मी दूध पाहिजे असं मनोमन म्हणली होती. भगवंताने तिच्या पोटातले भाव जाणले आणि जाणून त्याने मला तथास्तु म्हणायला सुरुवात केली. तथास्तु भगवान म्हटले सुद्धा. मग ती देवाच्या समोर गेली, म्हणे देवा अरे तुला पाहिलं ती लाजली ना महाराज, तुला वाईट वाटलं. म्हणजे दैत्य करणे असून त्याने मला लाज महत्वाची गोष्ट आहे. मला मी काय म्हणतो ते म्हणजे पूर्वीच्या काळात दैत्यांच्या कन्या सुद्धा त्याने महाराज लाजून सावरून राहतो. आता फक्त लोकांच्या नावानं पेपरात लिहिलं जातं, असा अत्याचार झाला, असं अमुक केलं, असं फलानं केलं. लोकांनी आपल्यावर अत्याचार करू नये याच्याकरिता आपण सुद्धा जरा ठीक राहिलं. आपण जर अर्धे कपडे घालून जगाच्या समोर जायला लागलो तर लोक काय, आणि विश्वामित्राने 7,000 वर्ष तपश्चर्या केली आणि एवढे वर्ष तपश्चर्या करून पोटातला काम आवडता आला नाही आणि तोही त्यांनी मला कामी होऊन त्यांनी पळायला लागला. महत्वाची गोष्ट आहे. आणि ब्रह्मदेव जगाला निर्माण करणारा आहे, तो आंधळा झाला आणि त्याला सुद्धा स्वतःची मुलगी कळली, तिच्या मागे पळायला लागला. मग हे आताचे कलियुगातले काही तपस्वी आहेत, त्यांच्या समोर अर्ध्या उद्या उंदर बाया दिसायला लागलं तर यांची थापडायचे नाही ते डोळे. महत्वाची गोष्ट आहे, हे सुद्धा बोलायची गरज आहे याची. म्हणून त्यांनी सगळ्याच समाजाला नावं ठेवत बसण्यापेक्षा आपण सावरून राहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. गरज आहे ना मला, सुरक्षित राहण्याची गरज आहे. कोणाकोणाला हात लावून कोणाकोणाच्या डोळ्याला पट्टी बांधून जगाच्या डोळ्याला पट्ट्या बांधित बसण्यापेक्षा आपण आपली सुरक्षा ठेवणं अतिशय महत्वाचं. म्हणून एवढं मातृशक्तीला माझी विनंती. आपल्या घरामध्ये मुली आहेत, या मुली म्हणजे काचेच्या भांड्यासारख्या असतात.
त्या सांभाळण्यासारख्या असतात. ते आपलं धन आहे, ते आपलं वैभव आहे आणि ते सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर आपण सर्वांनी ते सुरक्षित सावरून ठेवलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. ही सूचना सुद्धा सांगण्यासारखीच आहे. काय करते आपली मुलगी, कोणाबरोबर बोलते आपली मुलगी, तिच्याजवळ जर तुम्ही त्यांनी कायमस्वरूपी मोबाईल हातात देत असाल त्या आणि आता जर मुलींना माझं बोलणं आवडत नसेल म्हणतील हा बाबा बावळट आहे, हा त्यांनी सांगायला लागला बावळट आहे, मग होऊ देते ना, मला काय करायचं. महत्वाची गोष्ट आहे, मला सावरलं पाहिजे. मग उद्या त्यांनी आपल्या नावाला काळं लागण्यापेक्षा, उद्या आपलं जीवन कलंकित होण्यापेक्षा आज आपण सावरून राहिलं पाहिजे. गरज आहे ना आपल्या आई वडिलांचं नाव आपल्याला काढायचं. आपल्या आई वडिलांना कधीच कोणाच्या समोर खाली बघायची वेळ येऊ नये याची जबाबदारी मुलींनी घ्यायची गरज आहे त्याची. त्या आई बापाने आपल्याला लहानचं मोठं केलंय, आपलं शिक्षण केलंय, आपल्याला सांभाळलंय, आपल्याला एवढं प्रेम दिलंय. हजार लोक जर आपल्या बापाच्या तोंडात शेण घालत असतील आपल्या वागण्यामुळं तर आपण कसं वागलं पाहिजे याचा विचार मुलींनीच केला पाहिजे. सुज्ञ माझं बोलणं आणि मला रेगेत आहे, मी अजिबात रेग सोडून बोलत नाही, गरजेचं तेवढंच बोलतो. महत्वाची गोष्ट आहे मला. म्हणून त्यांनी रत्नमाला कुमारिका आणि कुमारिका असून स्तनाला दूध आला म्हणून घाबरली, दैत्यप्रेमी असून लाजली. मला तिला लाज वाटली, काय होत देवाला म्हणजे देवा तुला पाहून प्रेम पाना फुटला, आता मी काय करू भगवान, मला मी 8 वर्षाचा मी काय दूध पिण्याच्या योग्यतेचं राहिलो का पाना प्राशन करण्याच्या म्हणजे जमत नाही. मग पुढच्या युगामध्ये द्वापार युगामध्ये ये त्यावेळेला मी तुझं प्रेम पाना प्राशन करीन असं सांगून टाकलं. मला तिला फार समाधान वाटलं. थोड्या वेळानं बळीला त्यांनी देवाला पाताळात नेऊन देवाला बळीला पाताळात रागवली ना तेव्हा मी फार चांगलं म्हणतो ते असं पोरगं झालं तर दूध पाजून म्हणले हे त्यांनी आलं माझ्याच बापाला पाताळात घातलं म्हणजे असं पोरगं झालं तर दूध नाही पाजायची विष पाजेल असं म्हणजे भगवान तेव्हा जात असतो म्हणजे महत्वाचे. आधी दूध पाजेल म्हणले तेव्हा जात असतो म्हणजे, नंतर विष पाजेल म्हणले तेव्हा जात असतो म्हणजे. मग म्हणून तीच रत्नमाला बळीची कन्या या द्वापार युगामध्ये पुतना होऊन आली आणि ती त्यांनी दोन्ही घेऊन आली. महाराज विष घेऊन आली. भगवंताला विष तिनं पाजलं, विष पाजलं पण देवाला सारच पिळून घेतलं. कारण आतापर्यंत अशी अवस्था होती शांतपणे जर कृष्ण चरित्र ऐकायचं ठरलं ना तर दुपारी 3 वाजेपर्यंत चालू द्यावा. कारण मला सांगायला फार आवडतंय. मला मधीच इंजेक्शन द्यावं लागतात वेगवेगळे, त्याच्यामुळे जरा थोडा फाटा फुटतो. पण एवढे लोक परत कधी सापडतील मला असं बोलायला गरज आहे. मला माझा धर्म सांगायचा तर एवढ्या लोकांच्या समोर मी कधी जाईन, कोणाकोणाच्या घरात जाईल. म्हणून राजरोसपणे सर्व लोकांच्या समोर बोलायचं म्हणून तुमचा वेळ देतो. मलाही कळत. मला वाटतं सगळ्या लोकांची माझ्याकडून अपेक्षा आहे की यानं श्यामसुंदराचं प्रेम सांगावं. माझ्या पोटात कुठून कुठून भरलंय. मला वाटतं की प्रेम सांगण्याकरिता सत्य तरी चालू राहावेत ना. हे सत्य म्हणजे चित्र आहे, हे सप्ताहाचे कार्यक्रम आहेत, हे चित्र आहे. आणि ज्या भिंतीवर काढलेलं चित्र आहे हे त्याचं नाव आहे धर्म. धर्म नावाची भिंत जर पडून गेली तर चित्र कुठं काढाल हे सांगाल कोणाला, कोणाच्या समोर येऊन सांगाल. धर्म जर कोणाला तर हे लोकांच्या समोर लोक कधी जमतील धर्माच्या नावाखाली. म्हणून धर्मही सांभाळला पाहिजे आणि मग हे सगळं प्रेम सांगितलं पाहिजे. प्रेम आहे ना महाराजच्या नाही तो कन्हैया प्रेम देतोय म्हणून तर त्यानं त्याचं प्रेम सांगण्याकरिताच आम्हाला पाठवलं. प्रेम सांग म्हणून ते प्रेम सांगण्याकरिता प्रेमाची भिंत बळकट करतो मग रंगवतो प्रेमाचं चित्र. काय का महत्वाची गोष्ट आहे. पण असू दे, आता मलाच 12 वाजता थांबायची गाई उशी जायचंय, मला अजून कथा सुरू करायची संध्याकाळी. म्हणून 2 तास मिनिटात त्या थांबेल. लक्षपूर्वक ऐका फक्त तुम्ही सगळ्यांनी. पुतनाबाई त्यांनी आल्या, विष घेऊन आल्या. तिचा स्वभाव होता पुतना बाळ होती. रस्त्याने चालता चालता छोटे छोटे लेकर दिसले ते थेंबर विश्वासाची मारून टाकायची. दिन आणि दुर्बळाची मारित बाळके करिता ती शोके माय बाप आकांत होऊ लागला होता. भगवंतानं माया पसरवून खेचून घेतलीच होता. मग आली आणि देवाला विष पाजायला लागलं. लेकरूच निर्धार होतो महाराज. तिला एक जण विष पाजलं दिले तर मारायचे. आता हे सगळंच विष प्यायला लागलं. म्हणजे असं कसं लेकरू विष माझं काही खराब झालं तर काय म्हणते निकामी कमी होत आहे, काय करायचं विष प्यायला लागला, सगळंच विष पिऊन टाकलं. आश्चर्य तिला वाटलं. आणि देव दूध पितवाय. तुम्ही ऐकत नसेल वजन सामान्य लेकरू जर त्यांनी दूध पिऊ लागलं ना आईला तर तिला फार आनंद होतो, फार समाधान वाटतं. ती आई झाल्यावर कळलं आपल्याला कसं काय कळेल. पण आईला काही कळतं ना ते हा अनुभव कुमारिकेला कसं काय जी आई झालेली आहे तिला चांगल्यापैकी कळेल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बाळ जर सामान्य असणार बाळ दूध पिऊ लागले की आईच्या आनंदाला पारावा राहत नाही. जगाचा मालक बालक होऊन दूध पितो आहे. पुतण्याला किती आनंद झाला असेल.
एवढं समाधान तिच्या पोटात निर्माण झालं असेल, फार समाधानी झाली. तिला प्रेम पाना फुटला. देवानं विषय करून घेतलं आणि प्रेमही त्यांनी मला पानाही प्रश्न करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा प्रेम भक्ताला भगवंताला भक्ताचं प्रेम प्राप्त होतं, त्यावेळेला त्या भक्ताला आपल्यापासून वेगळं राहू देत नाही, आपल्या जवळच त्यांनी घेऊन येतो, त्यापेक्षा आपल्यामध्ये एकरूप करून टाकतो. म्हणून पुतणीचे प्राण खेचायला सुरुवात केली. ज्ञानोबा काय म्हणतात, शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू. हे लेकरू दिसलंय, पण यानं पुतना शोषून घेतली, नाम आपलीशी करून टाकली, पुतणीचा उद्धार करून टाकला. अहो भक्तीय मुस्तान कालकृतम जिगंस या पायदप्य साधवी लेभे गतिम धातुचिताम तत्वनेकम वादायालम शरणम. आईला द्यावी ती गती पुतणीला प्राप्त करून दिली. ज्ञानोबा म्हणतात, तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य स्वरूप सिद्धीला पुतणे जी विश्वाची विस्तर पाणी मारण्याकरिता आणि पुतणा पण तिचा उद्धार भगवंताने केला, सायुज्य मोक्ष तिला प्राप्त करून दिला. हा देवाचा स्वभावच आहे. असा परमात्मा पुतणीला मारलं. त्यानंतर कंसाला बातमी कळली. कंसाला महाबळ नावाचा दैत्य पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंताने त्याची विटंबना केली. विटंबना भट दिला पाठीवरही पाठीवर त्यांनी पाठ त्यांनी आपल्याला पडून गेला. तो त्याचं जाणवत दुसरं पंचांग फाटलं, धोतर गाळली डोलण्याची. कंस काय थांबण्यासारखा नव्हता. त्याने अजून दैत्य पाठवले. एवढंच भगवंतांनी करतोय का, दैत्यांनाच मारतोय का? म्हणे नाही, हा लिला करण्याकरिता आलाय, हा चरित्र करण्याकरिता आलाय. चरित्र त्याच सांगितलं जातं. म्हणतात जो त्यांनी लिला करायचा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अनेक वेळेला तुम्ही ऐकले, परत एकदा ऐका. आपण सगळेजण कर्म करतो, कर्मापासून कोणी वंचित राहत. जीवनमुक्त जरी झाला तरी कर्म चालूच राहतो, त्याचा श्वास तरी चालूच राहतो ना. भूक लागल्यानंतर खायला मागतो नाही, सगळे लोक लावत पोऱ्याचा वास यायला. म्हणजे त्यांनी आता पोटात काहीतरी घालावंच लागणार. कर्मच आहे, खाणं सुद्धा, पाहणं सुद्धा कर्म, खाणं सुद्धा कर्मच आहे. पण ज्या कर्मामध्ये कर्म करायच्या आधी स्वार्थ असतो आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर अभिमान होतो, त्याला क्रिया म्हणायचं. सामान्य असणारी ती क्रिया. आणि ज्या कर्मामध्ये कर्म करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा अभिमान होत नाही, त्याला म्हणायचं लिला. मग ज्यांच्या जीवनामध्ये अशी लिला घडते, त्यांचंच पुढे जाऊन चरित्र होतं. लक्ष बरोबर आहे. चरित्र दोघांचंच, चरित्र देवाचं आणि चरित्र संतांचं. कारण दोघांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही आणि दोघे कधीच अभिमान करीत नाहीत. देवाला कधी अभिमान झाला नाही आणि संतांना कधी अभिमान झाला नाही. जे स्वतःला संत म्हणून घेतात त्याला अभिमान लोकांच्या समोर दाखवतात, ते संत नाही, महत्वाची गोष्ट आहे. पण जिथं जिथं फुगीरपणा आहे तिथं संत म्हणावं कसं? नाही तर विद्वत्ता प्राप्त झाली, झाला फुगीरपणा. मोठेपणा मिळाला, झाला फुगीरपणा. सगळे लोक मानायला लागले, हजार लोक मागे फिरायला लागले, झाला बुवा. आणि बुवा झाल्यानंतर लगेच त्यांनी मला अभिमान निर्माण होतो, तिथं संत कोण आहे? तिथं अहंकार आहे, तिथं अभिमान आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज लीला त्याची असते ज्याचा स्वार्थ नाही आणि ज्याच्यात अभिमान आहे, म्हणून तो लीलाकारी आहे. म्हणून त्या दोघांचं चरित्र त्यांनी जगाच्या समोर येतं, देव आणि संत. म्हणून संतांचं चरित्र पाहावं. संत कथा आपण पाहतो की ज्ञानोबा तुकोबारायांचं चरित्र आपण संत कथेच्या माध्यमातून पाहतो. तसं भगवंताचं चरित्र आहे. हा भगवान त्यांनी महाराज या दैत्यांना मारतोय किंवा अनेक प्रकारच्या लीला करतोय. हे काय करतोय? हे जगाच्या समोर चरित्र करून दाखवतोय. म्हणून तो परमात्मा बालरूपात त्यांनी प्रगट झालेला आहे. बालरूप म्हणजे ही त्याची बाल्य अवस्था आहे. या बाल्य अवस्थेमध्ये त्या भगवंतानं अशा अनेक प्रकारच्या लीला करून जगाच्या समोर चरित्र प्रगट करून दाखवलं. ते चरित्र त्याने केलेलं आहे, महत्वाची गोष्ट. मग कोणत्या अवस्थेत चरित्र केलं? या अवस्थेत चरित्र केलं. आणि काय काय चरित्र केलं? रांगताना चरित्र केलं, गायी जाताना चरित्र केलं. आणि हे चरित्र श्रवण करण्यासाठी योग्य आहे, ते जीवाला आनंद देतं, म्हणून ते चरित्र भगवंताने केलं. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हे
करू लागला. काय चरित्र करतोय? त्यानं त्यांनी पुतना मारून टाकली, महाभारताची फजिती करून टाकली. आता तो चरित्र करण्याकरता रांगू लागला. हे जसे चरित्र केले नारायणी रांगता रांगावर आलो ना, रांगू लागला. फार सुंदर रांगतो ना. तळवे तळ हात टेकेत डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे टेकवतोय, तळ हात टेकवतोय, डाव्या गुडघ्याने रांगत. का बरं त्यांनी हे सगळं काय करतोय? एकतर यशोदेला आनंद प्राप्त व्हावा, कारण यशोदा सामान्य ही त्यांनी मला 33 कोटी देव आहेत ना, आपल्या सगळ्यांना माहिती. हा कोटी शब्द आला की लोक त्यांनी संख्या घेतात. ते म्हणतात एवढे देव आहेत आपल्या धर्मात, 33 कोटी. संख्यावाचक नाही, प्रकारवाचक आहे. म्हणून 33 प्रकारचे देव आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसु आहेत, अश्विनी कुमार आहेत महाराज 2. हे सगळे त्यांनी एकत्र केले की 33 होतात. अशी 33 प्रकारचे देव आहेत. त्याच्यामध्ये जे 8 वसु आहेत की नाही, त्या 8 वसूंमध्ये द्रोण नावाचा एक वसू आहे, द्रोण. आणि या द्रोण नावाच्या वसूच्या पत्नीचं नाव आहे शतधरा. काय नाव आहे? शतधरा. या दोघांनी तपश्चर्या केली आणि अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा तो परमात्मा त्याला प्रसन्न करून घेतलं. देवाने विचारलं काय पाहिजे सांगा. म्हणे काय नाही, तू बालरूप घेऊन आमच्या अंगणात खेळावास असा मला वाटतं. मग तोच द्रोण नावाचा वसू नंदराजाच्या रूपाने प्रगट झाला. तीच शतधरा यशोदा झाली. आणि मग त्यांच्या घरी परमात्मा कृष्ण रूपाने त्यांनी अंगणात खेळण्याकरिता आला आणि तो त्यांच्या अंगणात खेळला. म्हणून त्यांनी का बरं त्यांनी रांगत आहे? त्याचं एक कारण, यशोदेला आनंद व्हावा, नंदराजाला आनंद व्हावा, म्हणून हा त्यांच्या दारामध्ये रांगू लागला. ही त्याची लीला महत्वाची गोष्ट. अजून काय रांगत आहे? रांगताना त्यांनी मला तो हात टेकवतोय जमिनीवर. ही जमीन म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी भगवंताची पत्नी आहे आणि तिच्यावर भार झालेला आहे पापाचा. मग तिला आश्वासन देतोय, हे बघ मी आलेलो आहे, मी तुझा पती आहे ना, तुझा सांभाळ करणं माझं कर्तव्य आहे. पत्नीचा सांभाळ करणं हे पतीचं कर्तव्य आहे. धर्मशास्त्राला जर आपण पाहिलं तर वस्तुस्थिती अशीच आहे. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज गवनाशी. काय अर्थ होतं या प्रमाणाचा? भाज म्हणजे बायको, नग्न म्हणजे वस्त्र रहित. एखाद्याची बायको जर त्यांनी मला अंगावर फाटके तुकडे तुटके कपडे घालून फिरत असेल तर कोणी लाजलं पाहिजे? बाईनं का नवऱ्यानं? लाज कोणाला वाटली पाहिजे? तुकोबराने प्रश्न विचारलाय. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज गवनाशी. कोणाला लाज वाटेल? अहो, बाईच्या अंगावर जर फाटके तुटके कपडे असले तर नवऱ्याला लाज वाटले पाहिजे. कारण बाई काय म्हणते? माझे पती आहेत, ते माझे मालक आहेत, ते जसे ठेवतील तसे निराय. बरोबर आहे की नाही? त्यानं जर चांगलं लुगडं आणून दिलं तर चांगलं लुगडं, त्यानं जर नाही आणून दिलं तर फाटकं तुटतं. फाटकं तुटतं लुगडं जर दिसलं तर लाज नवऱ्याला वाटायला पाहिजे, माझी बायको फाटके तुटके कपडे घाल. पूर्वीच्या काळात ते दंड दिलेले कपडे असायचे ना. दंड म्हणजे काय? 2 जागी मला खराब झालेले लुगडे त्यातला खराब भाग काढायचा आणि चांगला काढून जोडायचा. 2 जागी लुगडे एकत्र जोडून नेसायचं, त्याला दंड मानायचं. असे दंड देऊन लुगडे नेसायचे की नाही? पृथ्वी भगवंताची पत्नी आहे आणि हिला काय चांगलं काय वाईट त्यांनी तिच्या पतीला करायला नको का? म्हणून हा रागणारा जो कन्हैया आहे हा त्यांनी जगाचा मालक आहे, पृथ्वीचा पती आहे. आपण रोज पाया पडताना सकाळी झोपेतून जावे जर म्हणतात की लोक मला माहित नाही, पण जमिनीवर पाय ठेवताना आपण म्हणतो ना, समुद्र वसने देवी पर्वतस्कर मंडळे विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व. तिला विष्णू पत्नी म्हटलं जातं, ही विष्णूची पत्नी आहे. म्हणून तिच्यावर जर संकट आलं तर कोणी सावरलं पाहिजे? पतीनं सावरलं पाहिजे. मग परमात्मा तिचा पती आहे, तोच विष्णू परमात्मा रांगतो आहे, तो त्याने सोंग घेऊन आणला. तो सांगणारच आहे. मग सोंग घेऊन रांगतोय पण कोण आहे? विष्णू आहे, रांगण्याकरिता आलेला आहे, सोंग घेऊन रांगतोय आणि तो तिला सांगतोय, हे बघ चिंता करू नको, हे सगळे लोक जरी मला बालक म्हणत असले तरी तू मला बालक समजू नकोस. छोटा बच्चा समज के हमको असं काय, तू काय मला छोटं समजू नकोस, मी जगाचा मालक आहे आणि मी तुला सावरण्याकरिता आलेलो आहे. तुझ्यावरच्या सगळ्या पापाचा भार मी कमी करीन. रांगताना सांगतोय महत्वाची. रांगू लागला, रांगता रांगता उभा राहू लागला. उभा म्हणजे निवडणुकीला नाही उभा राहिला, उभा राहू लागला म्हणजे त्याने उभा राहिला म्हणजे तो चालण्याकरिता तो उभा राहिला. जगाचा मालक आहे पण बाललीला करण्याकरिता हे सगळं करतोय. उभा राहू, उभं राहून पाऊल टाकू लागला, चालू लागला. चालता चालता त्यांनी पळू लागला, मित्रांमध्ये खेळू लागला आणि खेळून त्यांनी महाराज भक्तांना आनंद देऊ लागला. भक्त त्याचे आनंद घेण्याकरिताच आलेले आहेत. त्यांना हा भगवंतांनी फार प्रेम देतो, फार जीव लावतो महाराज त्या भक्तांना. आपण त्याचं भक्त झालं पाहिजे. हे बघा, तुम्ही ऐका का सर्वजण? माझा ऐका. आपण जर जीवनामध्ये फार काही झालो असो, फार काही व्हा, पण कधीतरी एकांतात स्वतःला ओळख आणि स्वतः करताच जीवन जगा. मग स्वतः करता जीवन जगायचं असेल तर स्वतःबरोबर संवाद करावा लागतो. आधी स्वतःबरोबर बोलावं लागतं, मला नेमकं काय पाहिजे.
आणि असं मला पाहिजे की जी चिरकाल टिकणार असलं पाहिजे. मीराबाई म्हणजे संत मीराबाई, त्यांच्या डोक्यात त्यांनी महाराज एक विवाह त्यांचा झाला आणि त्यांचा पती मरून गेला. मग लोक त्यांनी म्हणायला लागले हिचा पती मरण पावला, अमून झालं खमून झालं, पण त्यांच्या चेहऱ्यावर काही दुःखाच्या छटा नव्हत्या महाराज, त्या मात्र आनंदी होत्या. आनंदी होत्या. ते म्हणे नवरा मरण पावला तरी पण आनंदी आहे. कसं काय गेला आनंदी? आमच्या भागात एक साधवी होऊन गेले मला, त्यांचं नाव होतं चंपामाई. माई होत्या ते शांतामाईंच्या शिष्य होते चंपामाई. त्यांचा पती मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर ते उचलायचं ना आता त्या टायमाला ते म्हणाले थांबा कोणतरी म्हणजे त्याच्या कानाला अत्तराचा गोळा घाला. माई हसायला लागला. म्हणजे काय असतात म्हणे आता ते अत्तराचा गोळा घालायचा त्याचा वास घ्यायला आहेत म्हणे कोणी त्याच्या. हे त्यांचे शब्द. ब्रह्मज्ञानी बाई होती मोठी गोष्ट. मीराबाईच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांनी बदलले नाही. लोक विचारले पती मरण पावला तरी पण सुटली नाही. ती म्हणते आयसे वरतो क्यों मरू जो जन्मे और मर जाए, ऐसे वर को क्यों मरो जो जन्मे वर मर जाए, वर गोपाल को मारो चुडलो अमर हो जाए. असा नवरा का करू जो जन्माला एक पण मरतो. नवरात्र असा करीन जो काही मला चिरंतन चिरकाल राहणार असेल. या जगतामध्ये चिरंतन चिरकाल अविनाशी जर कोण असेल तर तो परमात्माच आहे. त्याला आपला पती म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. महत्वाची गोष्ट मग स्वतःबरोबर बोलायचं म्हणून का एखादं पद प्राप्त करून घेण्याकरिता तास करत असाल तर स्वतःबरोबर बोला. राहील किती दिवस. धन प्राप्त करण्याकरिता जर सायास करत असाल तर स्वतःबरोबर बोला. धन राहील किती दिवस. जर तारुण्याच्या अभिमानात आणि मस्त झाले असाल तर स्वतःबरोबर बोला. राहील किती दिवस तारुण्य. आधी मुसमुस करणाऱ्यानंतर काठीवर येतात आणि काठीवर सुद्धा चालता येत नाही. मग असं करावं लागतंय. कुठं जाता येईल बळ विचार नाही म्हाताऱ्या माणसाने काय होते. महत्वाची गोष्ट आहे महाराज, ही निघून जाणारी गोष्ट आहे. संपून जावी. स्वतः बरोबर बोला. काय मिळवायचं आणि मिळवायचंच असेल तर त्यांनी महत्वाचा मुद्दा आहे का त्या भगवंताला मिळवा. त्याचं सानिध्य मिळवा. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. त्याचा अंगसंग करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा. त्याला सुखदुःख सांगण्याचा प्रयत्न करा. त्याला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याला आई म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याला बाप म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याला भाऊ म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याला बहीण म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याला मित्र म्हणण्याचा प्रयत्न करा. हे आपलं अस्तित्व तयार करा. एका दमात अजून किती सांगू मी तुम्हाला. एवढं त्यांनी होता येतं. समजा त्याला आई, समजा त्याला बाप. असू द्या. जगाच्या समोर तुमचं काय चित्र असेल, तुमचं काय व्यक्तिमत्व असेल तसंच राहतं. तुम्ही जर जगामध्ये काही समाजाची कामं करत असाल, मोठे झाले असाल, जगाचं काम करा. पण एकांतात आल्यानंतर कधीतरी स्वतः करता जगा आणि जगून भगवंताशी नातं जोडा. नातं जोडून त्यांनी नाहीच काय करता आलं, कोणत्याच भावनेत जाता आलं नाही तर देवाला मित्र समजा आणि देवाला मित्र समजून एकांतात भगवंताबरोबर संवाद करा. त्याच्याशी बोला. कारण मित्र शब्दाची लक्षणं करत असताना 6 लक्षणं जातात. दराती प्रतिगृहाती गुह्यमाख्याती पुच्छती घुमते मोदे येते चैव षडविधम मित्र लक्षणम. 6 मित्राची लक्षणं आहेत. ददाती प्रतिगृहाती देणारी देणं ज्यांच्यात घडतं तो मित्र असतो. गुह्यमाख्याती पुच्छती गुह्य गोष्ट सांगणारे ऐकणं ज्यांच्यात घडतं तो मित्र असतो. जो त्यांनी महाराज आपल्या घरी येऊन जेवतो आणि आपण त्याच्या घरी जेवायला जातो तो मित्र असतो. ही 6 लक्षणं आहेत महाराज. म्हणून गुह्य गोष्ट भगवंताच्या समोर सांगता आली पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 12 वाजले म्हणून तुम्ही घाबरे झाले ना? नाही ना कोणी? घाबरू नका. थांबतो 2-5 मिनिटात. आता मलाही जायचं. याच्यानंतर मला अजून बरंच आहे. पुढेही बहुत गर्दी आहे. मग आता मला तुमच्यापेक्षा जास्त घाई आहे. याच्यानंतर काय फक्त जेवायचंच आहे. आणखी काही घ्यायचे लोक असतील, पुढे जायचं असेल, प्रत्येकाच्या मागे काहीतरी काम असतं. म्हणून त्यांनी आता 2-5 मिनिटात मी थांबली. 12 बरोबर वाजले. आता 12च्या काट्यावर थांबू नये म्हणून असं त्यांनी म्हणून 15 मिनिटं असू द्या. सारखं करून जातं. सारखं काय करायचं ते आहे. प्रत्येक माणूस जीवन जगत असताना त्याच्या जीवनात कुठे ना कुठेतरी अशा गोष्टी असतात महाराज की ज्या कोणाच्या समोर प्रगट करता येत नाही. काही गोष्टी अशा असतात आईला सांगता येत नाही, बापाला सांगता येत नाही, भावाला सांगता येत नाही, बहिणीला सांगता येत नाही, नवऱ्याला सांगता येत नाही, बायकोला सांगता येत नाही, मुलाला सांगता येत नाही, मित्राला सुद्धा सांगता येत नाही. आणि पोटात त्यांनी घेऊन फिरावं लागतं. घुमच होतो पोटातली. पोटात त्यांनी काय करावं, कसं जगावं असं. तर कोणासमोर बोलत नाही तो माणूस उदास बसतो. असं जर असेल ना तर ऐका माझं म्हणणं. माझ्या कन्हैयाला तुमचा मित्र करून घ्या. तुम्ही पेन द्यावा, तुम्ही वर द्यावा, तुम्ही वाळू द्यावा, तुम्ही मधुमंगल व्हा, तुम्ही सुदाम व्हा, तुम्ही श्रीराम व्हा. आणि एकांतात कधीतरी सगळी कामं आटोपल्यानंतर दिवसभरातली जमिनीवर अंग टाकलं ना की अंग टाकून त्यांनी स्वतःला पेंड्या समजून कन्हैयाला हात मारायला सुरुवात करा. तो येईल.
त्याचं सानिध्य तुम्हाला जाणवेल. ज्या उशीवर डोकं ठेवून झोपलात ना, असं समजा माझ्या डोक्याखाली उशी नाही, माझ्या डोक्याखाली त्यांनी मला भगवंताची मांडी आहे, मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं आहे आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलोय असं समजून संवाद करायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा. कन्हैया, कासयाला मध्ये घातलेलं संसार त्यासाठी दामला याच्यात घातलंस. या सगळ्या लोकांच्या समोर का मला परत परत त्याने पाठवतोयस? मला तुझं प्रेम पाहिजे, मला तुझं सानिध्य पाहिजे, मला तुझी जवळीक पाहिजे. मला वाटतं काहीच नसावं, तू एकटाच असा. भेटो तुझे माझे राज्य नाही आणि त्याचे काळ दुसरं कोणीच नसा. तू माझ्या सानिध्यात आणि सदैव असावा. मी सदैव तुझ्या मुखारविंदाकडे पाहत राहावं, पाहिलं श्रीमुख. मला वाटतं मी तुला कडकडून आलिंगन द्यावं, प्रेम आलिंगन. मला असं वाटतं माझा जीव मी तुझ्यावर ओवाळून टाकावा, जीव निवडून करीन. मला असं वाटतं एकांतात बसून त्यांनी तुझ्याशी संवाद साधावा, पण माझं अंतकरण तुझ्या समोर मला प्रगट करावं वाटतंय. कन्हैया, बोल ना माझ्या बरोबर, असं त्यांनी म्हणावं. आणि असं ज्या वेळेला म्हणू लागाल तेव्हा जगाचा मालक त्यांनी तुमची तपश्चर्या पाहून एक दिवस तुमच्या जीवनात असा येईल की तो तुमच्याशी बोलायला सुरुवात करेल. माझा अनुभव आहे, तो मी तुमच्या समोर सांगतो. तो बोलतो, तो येतो, तो सांभाळतो. कोणत्या रूपात येईल, कसा येईल सांगता येईल. जवळ येतो, फार दुःखी झाल्यानंतर, फार कष्टी झाल्यानंतर मस्त करून हात फिरवतो. कोणाच्या तरी तोंडातून येऊन त्यांनी मला काहीतरी सांगून जातो. हा माझा अनुभव आहे. आणि जेव्हा जेव्हा येऊन सांगून जातो, सांगत असताना कळत नाही मी आलो म्हणून, निघून गेल्यानंतर कळतो मी आलो. हे त्यांनी जाणीव करून देतो. महत्वाची गोष्ट. आताच असा कधीतरी मी तळतळू या गुढीवरून कशावर तरी तळतळ आणि तळतळून असं वाटायला कशाला हे सगळं करीत बसलो मी. लोक त्यांनी असे वागायला लागले, आता कशाला या लोकांना सांगायचं. आणि देऊची वारी झाली नाही, तुकोबरायांच्या वैकुंठ गमनावरून त्यांनी झालं. लोक म्हणतात तुकोबरायांचा घात झाला, फळाने दिसताना कशाला त्यांचा प्रचार करून नरकी आहे. पण मी फार तळतळ आणि मला असं विचारायला म्हणलं, अरे जर तुकोबरायांचा घात होत असेल तर जगात देवच नाही. महत्वाची गोष्ट काय करायचं. वारीवर परत फिरत असताना देऊच्या पुढे त्यांनी एक महात्मा दिसला मला. कोंडाजी बाबा डेरे माहिती ते सगळ्यांना. कोंडाजी बाबा डेरेंचे असणारे एक शिष्य आहेत मला आता सध्या. ते त्यांनी मला पोलीस खात्यात कामाला होते. त्यांना भोसले साहेब म्हणतात. भोसले साहेब तुम्ही साक्षीदार आहात ना. ते भोसले मला समोर दिसले. आम्ही गाडी थांबवली, गाडीतून उतरलो, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना इकडंच यायचं. मग त्यांचे बाकीचे सहकारी म्हणजे तुम्ही असं करा, महाराजांना घेऊन जा आणि मग आम्ही येतो म्हणे. नंतर महाराजांना पुढे आम्ही महाराजांना गाडीत बसून घेतलं आणि गाडीत बसून प्रवासाला सुरुवात केली. महाराजांनी जे बोलायला सुरुवात केली त्या सगळ्या बोलण्याने आमच्या पोटातलं सगळं धुवून गेलं. सगळा उद्रेक निघून गेला आणि एवढी शांत स्थिती प्राप्त झाली की ज्याचं नाव. ते गाडीतून उतरले सुद्धा, घरी आले, त्यांचे बाकीचे लोक आले, ते निघून गेले. आणि ते निघून गेल्यानंतर मग आमच्या लक्षात आलं, बापा की आपल्या पोटामध्ये असं झाल्यानंतर तो परमात्मा तरतूद करतो आणि कोणाच्या तरी तोंडातून त्यांनी मला असं काही देऊन जातो की जे त्यांनी जीवन शांत करून टाकणार असतं. म्हणून त्यांनी मला तो परमात्मा तुम्हाला प्रत्येक पावलाला सांभाळेल, प्रत्येक पावलाला त्यांनी जवळ घेईल, तुमच्या सगळ्या दुःखांना घालून टाकेल, तुमच्या सगळ्या कष्टांना घालून टाकेल, तुमच्या सगळ्या वेदना संपवून टाकेल, तुम्हाला भरभरून प्रेम देईल, तुम्हाला जीवनाचा आनंद प्राप्त होईल, तुम्हाला जन्माला आण्याचं फल प्राप्त होईल. तो भगवान एवढं प्रेम देतो, फक्त त्याला आपलं म्हणा, त्याच्या विरोधात काहीच करू नका. आपलं म्हणा, आपलं म्हणून त्याच्या जवळ जा. तो जवळ गेलो की एवढं त्यांनी महाराज सांभाळून घेत असतो. म्हणून त्यांनी मला त्याच गोकुळामध्ये असणारे पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीराम, सुदाम, मधुमंगल, मनसुख ही जी मुलं आहेत ना, भोळी बापडी आहेत, गवळ्याच्या घरची मुलं आहेत, टाक वरतणारी मुलं आहेत, गवळ्यांची टाक पिरे आणि कोण पोरे चांगली की अशी त्यांची अवस्था आहे. शिंबडी मिंबडी असणारी जी पोरं, शिंबूड आला की असा फटाका आणायचा, हाताला शिंबूड घुसायचा, असे असणारे ती पोरं. पण केवढा त्यांचा छंद, देवाला त्यांचा छंद लागला. सकाळी उठलं की आईला म्हणायचं, आई मला जायचं पोरांबरोबर खेळायला, लगेच पेंद्या, लगेच वाद्या, हाका मारायला सुरुवात करायची आणि त्यांच्या अवतीभोवती फिरायचं जगाच्या मार्गाने. मोठे मोठे पंडित, मोठे ज्ञानी, मोठे योगी, मोठे जपी, मोठे तपी, मोठे संन्यासी, हे सारे लोक त्याच्या मागे पडतात आणि ते गोपाळांच्या मागे पडतात. काय शिकण्यासारखं याच्यात? अरे जपी तपी संन्यासी होण्यापेक्षा गोपाळ हो ना. जपी तपी संन्यासी होऊन त्याच्या मागे पडण्यापेक्षा तो आपल्या मागे पडेल असं काहीतरी करा ना. आणि ते जर करायचं असेल तर गोपाळ व्हावं लागेल. स्वतःला गोपाळ समजा आणि गोपाळ समजून त्याच्या संगतीत जाण्याचा प्रयत्न करतो. धावत येईल, तुमच्या नावानं तुम्हाला हाक मारेल आणि ज्या दिवशी जगाचा मालक तुमचं नाव घेऊन तुम्हाला हाक मारेल त्या दिवशी तुम्हाला सगळं जग ओवाळून टाकावं असं वाटतं. तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, रोमांच त्यांनी अंगावर
उभा राहतात, कंठ दाटून येतो, हृदय भरून येतं, नेत्रांकडून अश्रुधारा वाहू लागतात. त्याचं कारण आहे भगवंताचं प्रेम आतून म्हणून येतं आणि ते ओसंडून व्हावं लागतं. महाराज, ज्याला देवाचं प्रेम प्राप्त झालं त्याला जगातल्या या सगळ्या गोष्टी नव्याने वाटतात. म्हणून तर लाथ मारता येते संसाराला, सोपणे संसाराला लाथ मारणं. त्याच्याकरिता धमक असावी लागते आणि ती धमक त्याच्यातच येते ज्याला भगवंताचं प्रेम प्राप्त झालं. म्हणून ते म्हणतात लाथालेला संसार केला षडवर मिशीमार. संसाराला लाथ मारले साधू संतांनी या भगवंताच्या प्रेमाच्या जीवावर. पण तुम्हाला जर काही महाराज असं व्हायचं असेल तर लाथ मारायचे असेल संसाराला तर भगवंतावर प्रेम करा. पेंद्यावर द्या वाकड्याला. ते सगळे मरतुकले पोरं पाहिले आता काय करायचं त्यांच्याकरता देवाला तरतूद केली. म्हणून त्यांनी महाराज यांना भरपूर खायला भेटावं म्हणून त्यांनी चोऱ्या करायला सुरुवात केली. त्या सगळ्या गावात चोऱ्या होऊ लागल्या. सगळ्या गोपिकांनी ठरवलं या कन्हैयाचे गाणे सांगायचे, गाणं सांगण्याकरिता यशोदेकडे येऊ लागल्या. यशोदेने गाणे ऐकावे, त्यांना झुगारून टाकावं. त्यामुळे का माझं बाळ लहान आहे, बाळ सगळं गुणाचे ताने, मला दिसतंय गोजीवाने, काय सांगता गाणे गोकुळच्या नारी. म्हणून त्यांनी तिने बोलावं आणि असं सगळं त्यांनी सांगायला सुरुवात करावी. यशोदेने कोणाचं ऐकूच नाही आणि कन्हैयाने चोरी केल्याशिवाय राहू नये. चोऱ्या केल्या ते गोपिका सांगायला यायच्या आणि येऊन गाणं मोठ्यानं सांगायच्या. एवढ्या मोठ्यानं भांडायची काय गरज आहे का? ऐकू जावं म्हणून. काही लोक असतात ना भांड उकरून काढायची सवय, ती उकरून काढायची. एखादा जर भांडायचा मूड असला ना की एकटं बडबड करतो मला. आणि एकटं बडबड करून ज्याच्याबरोबर भांडायचं त्याला उपसायचं काम करते. ते उपसलं पाहिजे आणि मग त्याच्यावर माझं भांडण झालं पाहिजे. म्हणून कन्हैयाचं गाणं सांगायला जायचं. यशोदा राणी बरोबर भांडायचं. यशोदा काय रे एवढ्या मोठ्या कशा करतात? कन्हैयाला पण ऐकू जावं की मी आले म्हणून. मग कन्हैयाला ते ऐकावं. यशोदा राणी तर दारात यावं. कन्हैयाला पण धावत यावं. आणि नंद भवनाला त्यांनी असं मोठं द्वार आहे, त्याला टेकून उभं राहू देवढा चरण. आणि मग कन्हैयाने पाहत राहावं कशी काय सांगते. गोपीने गाणं सांगायला सुरुवात करायची यशोदेला. आता यशोदेला गाणं सांगायचं मला तिच्याकडे बघून सांगायचं ना गाणं. मग गोपिकेने यशोदेकडे बघायचंच नाही, कन्हैयाकडे पाहायचं आणि गाणं त्यांनी यशोदेला सांगायचं. बोलायला सुरुवात करायची. काय समजतो माहिती स्वतःला? गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा? हरे कृष्णा हरे राम मनोरंजन मोहना. त्यांची गोड नाही. ते वर्णन करून सांगतात. घरचा दिवा झाला म्हणून काय आगाला बांधावा? तुझं फार लाडाचं लिंकू असं मग घरात ठेव नये. आमच्या घरात कशाला पाठवते? आमच्याकडे चोऱ्या करतो, अमुक करतो, मडके फोडतो असं रोगाबाद गोपिकांनी सांगायचं. सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बडवावा? नित्य देव भेटला म्हणून काय जगाला राहावं? असं आहे. म्हणून बोलताना त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. फारच भेटत असता मला म्हणजे मी काय लोकांना सांगायचं का जर सांगितलं तर त्याची किंमत कमी होईल ना महाराज. म्हणून त्यांनी काही गोष्टी जास्त स्पष्ट सांगता येत नाही, त्याला काही मर्यादा असतात. त्या मर्यादेपर्यंत मात्र मी बोलतो आहे सांगायचं. याच्या पलीकडे सुद्धा अजून आहे ते तुम्हाला सांगायचं नाही. जो अनुभव त्यांनी अनुभव घेण्याच्या दिशेने जाईल त्याला ते भेटेल सुद्धा महाराज. तो आजही भेटतो, आजही कृपा करतो, आजही येतो महाराज सांभाळतो. हे फक्त अनुभवाने पाहिलं पाहिजे, इतरांना कळणार नाही. ज्याच्या जीवनात साधना नाही त्याला ते कळत नाही. आला दाराप्रमाणे गोपीचं म्हणणं त्याने ऐकू लागला. मग यशोदेने विचार केला याला रोज म्हणते त्यांनी हा रोज त्यांनी गाणं घेऊन येतो. त्याचा कानच पकडला यशोदाने, हातात छडी घेतली आणि त्याला सांगायला सुरुवात केली. कृष्णा तुला ताकीद करते लोकांच्या घरी जाऊ नको. ते कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. तेवढ्या घरी पोहाटा उठला माठ तयाची करू नको रे. रागेत तुझा पितानंद मार तयाचा खाऊ नको रे. कन्हैयाला सांगितलं पण काय ऐकणाऱ्यांपैकी होता का? रोज पोळ्या करत होता मान. तो पोळ्या करत होता. गोपिका गाणे सांगायला होता. त्याला वाटायचं मी त्यांनी लोकांच्या करत जा. या गोपिका गाणं सांगायला तर यांचं मत पाहूनच त्यांच्या घरी जात आणि माझं गाणं सांगायला येतात. आता यांच्या खोड्या केल्या. मग खोड्या करायला सुरुवात केली. काय काय खोड्या केल्या? बऱ्याच केल्या. माझं म्हातारा गाणं झोपलं होतं. डेरा आणला त्याच्या डेरीवर फोड. आता फोड नाही गेला पण
एक त्यांनी महाराज गवळण घरात काम करत होती, तिच्याच घरातलं जळतं लागू घेतलं, तिच्याच तोंडावर धरलं, जाऊ मला तुझं घर, तीन तोंडावर मला तुझ्या बापाचे घर असं म्हणून मोकळा झाला. कुणी त्यांनी महाराज रस्त्याला चालली होती, डोक्यावर अशा पद्धतीने माठ घेऊन चालली होती, त्याला काय म्हणतात खडे मारायचं ते गलवर त्यांनी घेतली, लांबूनच निशाण झाला आणि डोक्यावरच माठ फोडून टाकला, माठाला गेला, माठच फोडून टाकला महाराज. अशी कितीतरी थोड्या करायला सुरुवात केली की लगेच गाणं घरी यायची. जी गोपी गाणं सांगायला येईल ना तिला ध्यानात ठेवायचं, दुसऱ्या दिवशी तिच्या घरात जायचं, तिच्या घरी असणारे छोटे छोटे लेकरं घ्यायचे बदलून काढायचे. अशी बदलायची लागली ते पोराने भोंगा पत्राचं हो करायला सुरुवात केल्यानंतर ती विचारपूस व्हायची म्हणजे काय वाटतं लेकरू म्हणे कन्हैयानं मारलं, कन्हैयानं पोराला मारलं म्हणजे ते लगेच ताबडतोब जायचं यशोदेच्या समोर, सांग तुझ्या पोराला नाही माझ्या पोराला मारलं. अशी त्यांनी अनेक प्रकारची कारणे कुठं गायासोबत गेल्या त्याच्या गाडवच म्हणून भरले, कोणाच्या गाडीची वेणीची गाठणच मारून टाकली. एक गोपाळ मिळत होता, तो सुट्टीवर आला होता आणि दोघे पती पत्नी एकांतात त्यांनी गप्पा मारत बसले होते. गेला ना कन्हैया मारत आणि गेल्यानंतर खिडकीतून त्यांनी दुसरा मुंगूस हातात नेलं, मुंगूस नेलं दोघांवर बायकोच्या मध्ये अनेक प्रमाणात साधू संतांचे पाहता येतील. तिला मुंगूस टाकून गेला पळून ती मोठी घाबरली गेली. यशोदेव सांगायला बाई म्हणजे इकडून तिकडून ते एवढा दिवस त्यांनी राहतात, परदेशात त्यांनी जातात, त्यांना यायला मिळत नाही, माझ्याशी दोन शब्द प्रेमाने बोलायला आला तुझा का नाही, तिला मुंगूस टाकून दोघांच्या मध्ये काही सांगता का नाही याला समजून. अशा अनेक प्रकारनं खोड्या करायला सुरुवात केली. आधी चोऱ्या गेल्या, मग खोड्या गेल्या, एवढ्या खोड्या त्यांनी महाराज ऐकून यशोदारांनी गाठवल्या. ते म्हणजे बघा आता 12:15 वाजता 2-3 मिनिटं अजून कमी आहे आणि एवढ्या खोड्या त्यांनी करतोय तो आता थांबायची काही आवश्यकता नाही. आता तू मोठा झालेला आहे, आता तू शाळेत जा. आता ही शाळा कोणती आहे? गोपाळांची शाळा, म्हणजे गोमातेला वनात घेऊन जाणं. म्हणून त्यांनी मला गोमातेला घेऊन तू आता वनात जा, उद्या जाई मला हे सगळे घेऊन गोधना बरोबर घेऊन जा असं सांगितलं. कन्हैया सुद्धा जाण्याकरिता तयार झाला. गोधनांना घेऊन मला त्यांनी जायचं आहे. सगळ्या लोकांना हाका मारायला सुरुवात केली, अरे तुम्ही सर्वांनी या, सर्वांना आपल्याला त्यांनी जायचं आहे, वनामध्ये जायचं आहे, गोधन गोमातेला घेऊन जायचं आहे. सगळे गोपाळ त्यांनी तयार झाले आणि कन्हैया वनाला जाण्याकरिता निघाला. तो वनाला जात असताना त्याची अप्रतिम असणारी छबी डोळ्यासमोर दिसली आहे. यशोदा माईने त्याचा शृंगार करावा, त्याला रत्नकरीत असणाऱ्या चौरंगावर बसवावं. बसून त्यांनी महाराज त्याच्या सर्वांगाला सुगंधी द्रव्य म्हणजे उठणं लावावं. मोठं गंगाजळी त्यांनी यावेळी घालावं. आपण त्याला गंगाला म्हणतो, त्याचं ओरिजिनल नाव आहे गंगाजळी. ते अपभ्रंशी शब्द आलं का ते? तुम्ही किती उभे राहा, मला माहिती होतं संपदाला येते बरोबर ते असं द्या. आलो मी त्या मुद्द्यावर लक्ष करू काय अजून बरंच आहे. ओढून तुम्ही आवडून झाला थांबता का असं जाता असं द्या. तो येणार सुद्धा तेवढाच जड आहे. बरं झालं बाबाच्या गळ्यात नाही दिला. 2 तास तुम्ही रोज घेतो तिला, जरा हलकं करायला पाहिजे. फार जड आहे ना 2 तास एखाद्याने घेऊन उभं राहायचं म्हणजे जरा अवघड आहे. कीर्तनात लग्न जरा हलका असं ते म्हणाला का सांगायला आता हे पण तसं नाही आवडून जातं माणूस. त्यांनी स्वर चांगला निघावा एवढंच महत्वाचं. तो झालं एवढा जर असेल मग काय असेल तुम्ही असेल घरा आता 5-10 मिनिटात ते थांबेल. लक्ष करून मग हे पाहुणे 11:30 वाजल्यापासून म्हणते 5-10 मिनिटात का कन्हैया वनात जाण्याकरिता निघाला. आईने त्याचा शृंगार करायचं ठरवलं, रत्नकरीत चौरंगावर बसवलं, त्याला उठणं लावलं, गंगाजळी आणली, त्याच्या त्यांनी मला गुलाबजल टाकलं, त्याला स्नान घातलं स्वतःच्या हातानं. यशोदा तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ते कशाला एवढं विस्ताराने मी सांगतोय. कधीतरी यशोदा पण झालं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा कन्हैयाला स्नान घालता आलं पाहिजे. तुम्ही ऐकणारच का 2 मिनिटं मनापासून ऐका सर्व लक्षपूर्वक आहे. असं जाय यशोदाराने काय करावं. यशोदा म्हणजे भक्ती, ज्याच्या पोटात उतरली भक्ती तोच कन्हैयाला स्नान घालू शकतो, तोच कन्हैयाला त्यांनी शृंगार करू शकतो. आपणही कधीतरी पहा यशोदा व्हायचं आणि यशोदा होऊन कन्हैयाच्या विश्वास पदार्पण करायचं. कन्हैयाला त्याने आपल्याजवळ भक्ती म्हणा आम्ही कुठून रत्नजळीत चौरंग आणायचं, कुठून त्यांनी एवढं गंगाजळी आणायचं, गुलाब पाणी आणायचं, कुठून एवढा खर्च लागेल आमचं आम्हाला होईना हे त्यांनी कुठून अरे ते एवढं विकत नाही आणायचं. हे म्हणून याला मानस पूजा म्हणायचं. मनानं सुद्धा करता येईल की नाही असं करायचं. डोळे बंद करून त्याच्या विश्वास जायचं, चौरंगानं मांडायचा, त्याच्यावर कन्हैयाला बसवायचं. सावळा सुकुमार असणारा कन्हैया 5 वर्षाचा त्यांनी कन्हैया छोटासा दिसणारा कन्हैया त्याला त्यांनी मला स्नान घालायला सुरुवात करायची. स्नान घालून झाल्यानंतर त्याला स्वतःच्या हातात पितांबर यशोदा माईने त्यांनी नेसवायचा, त्याच्या गंभीरला त्यांनी शिरा बांधायचा
त्याच्या कपाळावर मर्यादित चंदन लावायचा, त्याच्यावर केशराची रोटी द्यायची, त्याच्या मस्तकावर असणारे सोनेरी रंगाचे कोरडे केस आहेत ना त्याची त्यांनी केशभूषा तयार करायची, सुंदर सजावट केसांची करायची, त्याच्यावर त्यांनी मोर मुकुट अशा पद्धतीने घालायचा, त्याच्या दंडांमध्ये बाजूबंद त्यांनी घालायचे, त्याच्या हातामध्ये त्या मंगट्या त्यांनी मला घालायच्या, सुवर्ण जडीत रत्नजडीत असणाऱ्या त्या मंगट्या त्याला पितांबर नेसून एवढं सुंदर सजवायचं, सजवून त्यांनी महाराज त्याला आपल्या मांडीवर बसवायचं, त्याला स्वतःच्या हाताने लोणी खाऊ घालायचं, त्याच्या डोळ्यामध्ये घातलेलं ते काजळ, त्याचा केलेला शृंगार तो पाहून यशोदाबाईने स्वतःच मकडायचं, त्याला त्यांनी मला स्वतःच्या हाताने जीव घालायचं आणि मग त्यांनी वनात जाण्याकरिता सांगायचं, म्हणजे जरा आता वनाला तो वनाला जाण्याकरिता निघाला की त्यानं त्यांनी गोमातेला बरोबर घ्यायचं, छोट्या छोट्या वासरांना काळ्या काळ्या रंगाची वासरं असावी, गोरे गोरे गोपाळ असावे, तर हा सावळा सुकुमार असणारा कन्हैया या कन्हैयाला वनाला जाण्याकरिता त्याने निघावं, गाईने पुढे चालवं, गोपाळाने मागे चालवं, कन्हैयाने मध्ये थांबावं, वासरं उड्या मारत मारत चालतायत, कन्हैया त्यांच्या मागे त्यांनी चालतो आहे, गोपाळ त्यांनी बरोबर चालतायत, त्याच्या हातामध्ये काठी आहे, खात्यावर घोंगडी आहे आणि अशा पद्धतीने तो चालतो आहे, मधून मधून त्यांनी मला वेणू वाजवतो आहे, वेणू वाजवून तो मातांना आपल्या जवळ त्यांनी अशा पद्धतीने सांभाळून ठेवतो आहे, गोपाळांना आपल्या संगतीमध्ये ठेवतो आहे, यानं त्यांनी मला अनेक प्रकाराने अशी लीला करायला सुरुवात केली, वनात जाऊ नये त्याचं वर्णन साधं संत करून सांगतात, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल, कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वर्ण मेरो मदन गोपाल, छोटी छोटी लखुटी छोटे छोटे हाथ, बंसुरी बजाए मेरो मदन गोपाल रे, छोटी छोटी सखिया मधुबन बाग, रास रचायो मेरो मदन गोपाल रे, असा कन्हैया लीला करतोय, वनात जाऊ लागला, वनात जाऊन त्यांनी महाराज गोपाळांबरोबर खेळू लागला, उड्या मारू लागला, त्याच्या गोपाळांची नावं त्यांनी महाराज बासरीमधून घेऊ लागला, त्यांना जवळ त्यांनी बसू लागला, खेळून खेळून जमल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्या गोपाळांनी जवळ त्याच्या जाऊन बसावं, एका वृक्षाखाली एका गोपाळानं सगळी जागा चांगली करावी, त्याच्या त्यांनी महाराज जाऊन झाडावर टिकून मांडी करून बसावं, मग कन्हैयाने यावं, फार दमला असशील कन्हैया आता तुला अंग टाक म्हणावं, मग कन्हैयाने अंग टाकावं, त्या गोपाळाच्या मांडीवर स्वतःचं डोकं ठेवावं, दुसऱ्या गोपाळाने मोठे मोठे झाडाचे पानं तोडून आणावे, ते पानं तोडून त्याचा पंखा तयार करावा, त्याने असं त्यांनी पंखा करायला सुरुवात करावी, दुसऱ्या गोपाळांना जवळ येऊन बसावं, कन्हैया फार उड्या मारण्यात तुझे पाय दुखत असतील, जरा पाय चिपून देऊ का म्हणावं, असं त्याने महाराज गोपाळांचा गोरका कन्हैयाच्या रोटी असावा आणि गळ्यानं राजा किरे झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला असं म्हणून त्यांनी आपल्या राजाचं वर्णन त्यांनी तोंड धरून करावं, म्हणून त्यांनी मला सर्व गोपाळ कन्हैयाचा महिमा बघा वर्णन करून सांगू लागले, मीटिंग होऊ लागली, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे म्हणू लागले, सगळे खेळ त्यांनी होऊ लागले, खेळ खेळून खेळून सगळे गोपाळ दमू लागले आणि दमल्यानंतर त्यांनी आता जेवायचं नाव काढू लागले, म्हणजे आता जेवायचे काहीतरी खायला दे, मग कन्हैयाने खेळ मोडून टाकावा आणि खेळ मोडल्यानंतर त्यांनी मला जशा पद्धतीनं सगळ्या गोपाळांना जवळ घ्यावं, खडकावर जाऊन बसावं, ते खडकी सोडलेल्या मोठा आगीचा दैकाला गोमाटा खडकावर त्यांनी जाऊन बसावं, सगळ्या गोपाळांना जवळ घ्यावं, पानांचं द्रोण तयार करावं, त्या द्रोणामध्ये सगळ्या गोपाळांचे शुगर एकत्र करा, पण या शुगर एकत्र करत असताना त्या चेक करून घ्या, काय चेक करायचं, माझे आहे पैसे पाहिजे नाही तरी घरा जाईल, माझा आहे तसं त्याने असलं तर याच्यात हाताला म्हणजे त्याच्यासारखं असलं पाहिजे, म्हणजे निष्कलंक असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, हा त्याचा भाव आहे, आपलं जीवन त्याच्यासारखं झालं म्हणजे त्याच्याबरोबर जाता येईल, नाही इकडं कसंही वागायचं देव भेटावं अशी अपेक्षा करायची जमतच नाही, जमणारच आजपर्यंत कधी जमलंच, ज्याचं जीवन त्याच्या वेगळेत आलं त्यालाच तो प्राप्त होतो, दुसऱ्याला होत नाही, मग त्याच्यासारख्या शुभरे असतो की सर्वांचे एकत्र करायच्या, त्याचा काला केला, पानांचं द्रोण हातात घेतलं, गोपाळांना आजूबाजूला बसवलं, छोट्या छोट्याना जवळ घेतलं, मोठ्या मोठ्याना जरा लांब बसवलं, हे छोटे मोठे काय आहेत, छोटे मोठे अनन्य भावाने भगवंताच्या ठिकाणी शरण गेले छोटे आणि मोठेपणाच्या झाशामध्ये फुगले थोडे मोठे, त्यांना जरा दूर बसवलं आणि जवळ येऊन त्यांनी सर्वांना काला खाऊ घालू लागला, भागवतकार त्याचं वर्णन करून सांग, आता हे अवघडले म्हणून आवडून घेतलं, नाहीतर अजून 2-5 मिनिटं त्याचं ते सांगता आलं नाही का, भागवतकार काय सांगतात ते आपण पाहूया, हरे आपले बदले नोंद्याचा पटय सुंदर येत्याचे लक्षे, वामे मानव मशना कवलम फला डेंगुलिशू ते शोमध्ये सोपे सोडो असे येणार दिसवय, स्वटे लोके मिश्रे बहुजे यज्ञ हो बार गेली गोपाल कन्हैयाने काला केला, गोपाळाने काला दिला, सर्व गोपाळ आनंद झाले, निळा अनेक्षराचा बंद लाडका भावे ब्रह्मानंद, सर्वांना ब्रह्मानंद झाला, सर्व
अतिशय आनंदी झाले. कालाचा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. भगवंतांना त्यांनी महाराज अशा अनेक प्रकारच्या लीला केल्या. कंसाला त्यांनी बातमी कळाली की हा जगाचा मालक आहे. मग कंसाने त्यांनी ठरवलं की त्याला आपल्याकडे आणायचं. म्हणून देवानं त्यांनी महाराज लीला करून चरित्र करून हे सोपं त्यांनी सापवलं. का तर पुढे त्याला अजून बरंच करायचं आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सोडून दिलं आणि पुढे त्यांनी महाराज मथुरेमध्ये गेला. मग अनेक देवाला विशेष कर्म करायचे ते सांगायचे नसतात. काल्याच्या कीर्तनात काल्यापर्यंत सांगायचं असते. महत्वाचा विचार देवाला ते सोडून पुढे केलं. मग काय हे सगळं करतो? देवानं चरित्र केलं, रांगताना पुढं चालताना किंवा सोडून घेतलं. पुढं आपण त्यांनी हे सगळं करायचंय. का करायचंय? त्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या केला नारायण हे अवतार भगवंताने अवतार धारण केला. कशाकरिता? धर्मस्थापना करण्याकरिताच केलेला आहे. म्हणून त्याने धर्माकरिताच ही सगळी कामं केलेली आहेत. म्हणून आता बघा ना, आपण 5000 वर्ष झाले काल्याचा प्रसंग आपण सांगतो. या माध्यमातून आपण एकत्र होतो. याच्यातून प्रेम आपण अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने भगवंताचं धारण करतो. त्याच्याकरिताच देवाला हे सर्व करावं लागलं. म्हणून धर्माकरिताच देवाने हे सगळं केलेलं आहे. हे जाणून घेण्यासारखंच आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण आता वेळेची मर्यादा संपून गेली. 12:30 वाजत आलेले आहेत. पण तुमच्या तोंडावर अजून 12 वाजल्यासारखे मला दिसत नाही. तुम्ही अंदाज सगळेजण नाही तर काय टायमाला 11 वाजताच लोकांच्या तोंडावर 12 वाजता. आणि मग सांगा की नाही असं काही होतं मला. पण तुम्ही 12:30 वाजत आले तरी अजून ठीक आहे. म्हणजे काय नाही लांबवायचं तुमच्यावर अत्याचार करायचा असा अजिबात नाही. मग थांबलं पाहिजे असं थांबतो जायला महत्वाची गोष्ट. मध्यंतर मी आता जास्त बडबड केली तुमच्यासमोर. तुम्हाला कसं काय हा बडबड करायला लागला? चित्रच वाईट दिसायला लागले म्हणून मी बोलतो. म्हणून माझा भगवंतावर प्रेम करा, धर्म सांभाळा. आपलं घर जर आनंदात राहावं असं वाटत असेल, आपला परिवार सुखी राहावा असं वाटत असेल तर साधू संतांच्या विचारांना स्वीकारा. ते विचार जीवनामध्ये साठवा आणि त्या पद्धतीने वागायला सुरुवात करा. नाहीतर त्यांनी महाराज या बोलण्याला त्यांनी महाराज बऱ्याच लोकांना वाईट वाटत असेल, पण वाईट वाटत होतं. समाजामध्ये हे बोलण्याची गरज आली म्हणून आता सध्या हे सगळं मी बोलतो. याची मला जाणीव व्हायचं नाही. मग काही लोक त्यांनी असे पण आहेत की जे त्यांनी महाराज फार अमुक जाऊन सगळ्या गोष्टींनी मोठे झाले. यांना या सगळ्या गोष्टी जमणार नाही, पटणार नाही. नाही पटलं तरी चाल, आम्हाला ते लोक पटत
फार फार विद्वान तरी झाला आणि फार मोठा पंडित झाला तरी आमच्या मनात भरत तुकोबराय म्हणतात जाणी भक्तीचा जेव्हा तोच दैवाचा आणि नाही माझ्या मनात मोठा पंडित शहाणा फार मोठा पंडित शहाणा असेल तो आमच्या मनात भरत नाही तर बाकीची काही मनात कशी काय भरत ज्याचं देवावर प्रेम आहे ज्याचं धर्मावर प्रेम आहे ज्याचं शास्त्रावर प्रेम आहे ज्याचं संतांवर प्रेम आहे ज्याचं संस्कृतीवर प्रेम आहे ज्याचं या देशावर प्रेम आहे तो त्याने आम्हाला अतिशय प्रिय आहे त्याच्यासारखा कोणी आम्हाला प्रिय म्हणून त्याने देव धर्म आणि देशाकरिता या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात साठवा रामभरी होऊ नका चुकीच्या विचारांनी भाराने जाऊ नका आपल्या संस्कृतीला जपा वाढ वडिलांनी काय काय त्यांनी केलं ते डोळसपणाने त्यांनी मग स्वीकारा असं जर करा तुमचं सगळ्यांचे जीवन मंगलमय होईल सर्वांना आनंद जीवनामध्ये प्राप्त होईल हा माझा संदेश आहे म्हणून या पुढे लागू सांगून या भेट सांगू आणि करणे करा हा सांगून निरोप माझा हा माझा निरोप आहे चांगली कर्म करा भगवान त्यांनी प्राप्त होतील तुम्ही म्हणतात कथा करा आपण कथा करायला मी तयार आहे फक्त त्यांनी मी म्हणतोय असं जर सगळेजण वागत राहिले तर कथा करा नाही तर काय होतो काय त्या कथा करण्यात काय त्या बोलण्यात वेळ माझाही वेळ त्यांनी गावाला जाऊन तुमचा त्यांनी काय टाइमपास करण्याकरिता थोडंच आहे हे आनंदा देत नाही काहीतरी जोरात उतरवणार देत नाही म्हणून त्यांनी मला माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागावं आणि हाच धर्मपतीला आपल्याला घेऊन जायचं भगवंताने सांगितलं आणि त्या धर्माची स्थापना करता देव आला आहे दुकामाने धर्म संस्थापने केला नारायण अवतार मग त्याचा अवतार सुद्धा याच्या श्रद्धा झालेला आहे म्हणून तो परमात्मा प्रगट झाला तो आता त्यांनी काला घडतोय काला दोघांमध्ये होत असतो देव आणि भक्तांमध्ये हा किती देव होत असतो भक्त या ठिकाणी धर्मंत आहे म्हणजे कार्याचं ज्ञान आपल्याला त्यांनी दिलं त्या भक्तांचं मोठ्या प्रमाणात चिंतन करून थांबूया ज्ञानेश्वर